की माझे सगळे रिकामे हात आहे आणि मी असं असं करून पैसे कसे तयार करू शकतो. तर आता तुम्हाला दिसलं मी तुम्हाला सगळ्यांना रिकामा हात दाखवला होता आणि आता माझ्या हातामध्ये 100ची नोट आली. आता ही कशी आली बाबा, 2 गठ्ठे ठेवलेले आहेत आणि मी आता तुमचं माइंड रीड करतो आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे ह्या दोन्ही गठ्ठ्यापैकी एकच गठ्ठा तुम्ही घ्यायचा आहे. हां, तर तुम्ही इकडं कुठंही म्हणू शकता की कोणता गठ्ठा तुम्ही निवडलेला आहे सांगा मला. तो हा निवडलेला आहे तुम्ही. तिकडचा. आणि आता तुम्हाला मी हा कागद देतो आहे. ह्या कागदावर काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचायचं आहे. तुम्ही बघा, कॅमेऱ्यासमोर बघा. आता मी ह्या चमच्याकडे नुसतं बघणार आहे आणि चमचा हळूहळू वाकायला लागेल. बघा, हळूहळू वाकलेला दिसतंय का तुम्हाला. आणि चमचा वाकलेला आहे. जर ह्याच्यात भूत बंद झाला असेल तर हा तांब्यावरती उचलला जाईल. अच्छा. मंत्र म्हणणार आणि इथं अग्नी प्रज्वलित होणार आणि आपल्याला दिसतं आहे इथं अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि दिसतं इथं मंत्रामुळं की असं कोणताही ह्या जगामध्ये ना चमत्कार कधी घडले होते, घडत नाही, घडणार पण नाही. जी गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते त्याच्यामागं काहीतरी एक तर रासायनिक क्रिया असते, एक तर हातचलाकी असते, नाहीतर काहीतरी अशी गोष्ट वापरलेली असते, तंत्र वापरलेलं असतं. जसं याच्यात एक तंत्र वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीची एक मोठी बुवाबाजी आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. सध्या महाराष्ट्रात एक प्रकरण जोरदार गाजत आहे. भोंदू विकृत अशोक खराचं हे प्रकरण. तो सध्या अटकेत आहे. त्याची SIT चौकशी सुरू आहे. पण या सगळ्या SIT चौकशीतून त्याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत आणि ते खूप धक्कादायक आहेत. महिलांचं लैंगिक शोषण असेल किंवा संपत्ती गैरव्यवहाराचं प्रकरण असेल, पण या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट दिसतीये, कॉमन आहे. ती गोष्ट म्हणजे भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणं. अघोरी पूजेपासून नरबळी देण्यापर्यंतचे प्रकार तो करत होता आणि गेली कित्येक वर्ष तो हे सगळं करत होता. या खराच्या निमित्तानं आता एक प्रश्न का असा पडतोय महाराष्ट्रामध्ये की जादूटोणा प्रतिबंध विरोधी कायदा असताना सुद्धा ही प्रकरणं का थांबत नाही आहेत. या सगळ्या मागे त्या बाबूबुवांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी काम करते, त्यांची मजल इथवर जाते तरी कशी आणि त्यांना कसं फसवलं जातं, हेच आपल्याला या सगळ्या गोष्टी खरं तर प्रात्यक्षिकांमधून दाखवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. गेली कित्येक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पाहणारे कार्यकर्ते मिलिंद देशमुख सर. आज आपण त्यांच्याकडूनच हा सगळा प्रकार समजून घ्या, कारण ते ग्राउंड लेवलवर काम करतात. त्याच्यामुळे त्यांना चांगली समज आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, आपल्या लगाबत्ती यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी थेट विषयाला सुरुवात करते, कारण खराच्या प्रकरणाने इतका गोंधळ झाला आहे सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये. आपण एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आणि आता दुसरीकडे आपल्याला दिसतंय की नरबळी किंवा अघोरी पूजेसारखे प्रकार होत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे? खरं तर ह्या प्रकरणामुळं एक मोठं वास्तव महाराष्ट्रापुढं नाही जगापुढं ओपन झालं. लोकांनीच त्याला मोठं केलं आणि काही वेळेला स्वतःविषयी काहीतरी अशा पद्धतीच्या माझ्या अंगात दैवी शक्ती आहे आणि मी काही चमत्कार करू शकतो अशा पद्धतीने सांगून लोकांमध्ये असा एक भ्रम तयार करायचा. तर असाच प्रकार त्यांनी केलेला आहे आणि आता नवनवीन खुलासे, जसं तुम्ही नरबळीचा उल्लेख केला की आणि सरकारी वकिलांनी कालच असा संशय व्यक्त केलेला की आम्हाला PC वाढवून पाहिजे, कारण की कदाचित त्याच्या पिस्तुलांनी त्यांनी 5 जणांचे खून केले असावेत आणि 5 ते नरबळी असावेत. आपल्याकडं तसं तर नरबळीची अशी काही पर्टिक्युलर हे नाही आहे की अशा पद्धतीने केलेला खून म्हणजेच नरबळी असतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडं नरबळी महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, ह्याच्या आधी पण झालेले आहेत. आणि खरात प्रकरण जे आहे, एक पुण्यामध्येच एक कुरळीजवळ एक वाघमारे बाबा होता आणि तो नंगा बाबा म्हणून फेमस होता आणि त्याने देखील अशाच पद्धतीने योनी पूजा करतो म्हणून खूप प्रतिष्ठित महिलांचं, बायकांचं किंवा एकाच घरातल्या 3-3 बायकांचं देखील लैंगिक शोषण केल्याच्या स्टोऱ्या आहेत. मला वाटतं ही कदाचित 84-85 किंवा त्याच्या आधीची काहीतरी घटना आहे. पण हे खूप प्रकरण त्या काळी गाजलं होतं. पण तेव्हा देखील महिला पुढे येण्यासाठी घाबरत होत्या. खूप मोठ्या प्रमाणात महिला बळी पडलेल्या असतात. आणि काही वेळेला पोलिसांना त्याचे पुरावे पण मिळालेले असतात. पण तक्रारदार जोपर्यंत पुढे येत नाही तर पोलीस पण त्या पद्धतीने हतबल होऊन जातात की, कारण की तक्रार करणाऱ्या माणसाने म्हणावं लागतं की ह्याने माझं लैंगिक शोषण केलं, ह्याने माझी फसवणूक केली, असं काही गोष्टी घडल्या. तर खरात प्रकरणात आता
अजूनही भरपूर प्रकरणं त्याच्यातून बाहेर येतील. आता तुम्ही जे म्हणालात की नरबळी दिले जातात, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, नेमकं काय पद्धतीने हे सगळ्या प्रकार केले जातात? खरं तर अंधश्रद्धेचं मूळ कारण जे आहे ना, तर दोन गोष्टी आहेत. एक भीती असती आणि दुसरा मोह असतो. बरोबर. तुम्हाला भीती दाखवली की तुम्ही एखादं कृत्य करायला तयार होता, की ते दहशतीपोटी तुम्ही ते कृत्य करता. आणि दुसरी गोष्ट असते मोह. तुम्हाला काहीतरी, आता समजा एखाद्या माणसाला मुलगा नाहीये किंवा मुलीच झालेल्या आहेत किंवा मुलगा पण नाही मुलगी पण नाही, आणि मग त्याला सगळे प्रयत्न केलेले असतात, डॉक्टरकडे गेलेले असतात, सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात, तरी त्यांना काही होत नाही. मग ते अशा माणसाच्या नादी लागतात. मग तो सांगतो त्यांना, काय सांगतो की बाबा जे असा मुलगा शोधा की जो 4 मुलींच्या पाठीवर झालेला आहे, 5 मुलींच्या पाठीवर झालेला आहे, त्याचा तुम्हाला बळी द्यावा लागेल, अमावस्येच्या रात्री द्यावा लागेल, 12 वाजता द्यावा लागेल, विहिरीजवळ द्यावा लागेल, कशा पद्धतीने द्यायचा मी सांगेल तुम्हाला, आणि मग त्याच्यासाठी एवढा खर्च, बाकीचं अशा काही पद्धतीने. आणि मग नरबळी कशाही पद्धतीने पाण्यात बुडवून मारतात, एखाद्याचे अवयव कापून मारतात, किंवा कोणाला आता त्यांनी सांगितलं गोळी मारून कशा पद्धतीने नरबळी द्यावा असं काही नाही. अक्षरशः डोक्यात हातोडी घालून देखील नरबळी दिल्याचे प्रकार महाराष्ट्रात घडलेले आहेत. इव्हन त्याचे अवयव शिजवून खाल्ल्याचे प्रकार देखील महाराष्ट्रात घडलेले आहेत, की अशी काहीतरी अघोरी पूजा आहे आणि त्याची अवयव काढायचे आणि ते कुकरमध्ये शिजवून खायचे. आणि इतके अघोरी प्रकार स्मशानामध्ये हे लोक करतात. आणि अशा बऱ्याच घटना, आज नाही म्हटलं तरी डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा कायदा होऊन आता 13 वर्षे झाले. 2000पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्याच्यात कित्येक गुन्हे नरबळीचे पण आहेत. बरोबर. या खराच्या प्रकरणामध्ये आता असं पण समोर आलंय की तो हरिण मारायचा आणि हरणाची कस्तुरी, काळी पांढरी कस्तुरी ती समोर ठेवून काहीतरी पूजा वगैरे करायचं. हे अघोरी पूजेचे प्रकार पण कशा पद्धतीने चालतात? तुम्ही आता ग्राउंडवर काम करता आणि तुम्ही असे कितीतरी प्रकार उधळून लावले असतील. मी म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये विचारते की आमच्या प्रेक्षकांना कळू दे की एक्झॅक्टली काय घडतं त्या ठिकाणी. खरं तर आपल्याकडं आहे ना, प्राण्यांविषयी पक्ष्यांविषयी प्रचंड अंधश्रद्धा आहेत. बरोबर. आणि प्राण्या पक्ष्यांचा वापर हा अंधश्रद्धेसाठी केला जातो. आणि कोणत्या कोणत्या प्राण्यांचा केला जातो? पहिलं तर आपल्याकडं मांजर हा प्राणी इतका आहे कॉमन, की मांजर आडवी गेली की काम होत नाही. इथपासून तर एखाद्या काळ्या विद्धीसाठी एखादं काळं मांजर अमावस्येच्या रात्री 12 वाजता कापा, इथपासून तर तशा पद्धतीच्या अंधश्रद्धा म्हणते. आणि दुसऱ्या ज्या अंधश्रद्धा ज्याच्यामध्ये खराचं जास्त रोल राहिलेला आहे, ते म्हणजे बरेच लोक त्याच्याकडं काय म्हणता येईल त्याला, की आता म्हातारपण आहे आणि तशा पद्धतीची शक्ती नाही आहे, आणि मग तशी शक्ती येण्यासाठी तुम्ही काय करा, मग पार ते वाघाच्या लिंग कापून ते खायला देणं इथपर्यंत आपल्याला म्हणून की अशा पद्धतीने शिकार केल्या जातात. कारण त्यांना असं वाटतं वाघ इतक्या वेळा मीटिंग करतो म्हणजे माणूस पण तितक्या वेळा करू शकेल, असं त्यांचं भ्रम. आणि ह्या भ्रमापोटी अशा पद्धतीची विकृती केली जाते. किंवा ह्याच्याकडे येणारे जे लोक, ज्या पद्धतीचा तो द्रव पाजत होता, मध खायला देत होता, सगळे लोक असेच लोक बऱ्यापैकी तिथं जात होते की, आणि त्याच्यात ते पण उघड झालेलं आहे की तो वायग्राच्या गोळ्या ते हे करून टाकायचा. जसं आपल्या पुण्यामध्ये पुण्यामधलाच एक टोमॅटो बाबा नावाचा एक बाबा फेमस झाला होता त्या काळात. 1,000 लोक त्याच्याकडे जायचे, आणि त्याचा असा दावा होता की कोणताही आजार असला तरी माझ्याकडचं टोमॅटोचा ज्यूस घेतल्याने त्याचा आजार बरा होतो. आणि 1,000 लोक वेगवेगळ्या कारणासाठी तिथं जायचे. आणि त्यावेळेला खरं तर तो स्टेरॉइड टाकत होता त्याच्यामध्ये, असं उघडकीला आलं. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये ज्यूस, टोमॅटोचा ज्यूस तसं काही नव्हता, पण स्टेरॉइड टाकल्यामुळं तात्पुरतं एखाद्या माणसाला बरं वाटू शकतं, पण त्याचे दुष्परिणाम, त्याची किडनी फेल होणं, हार्ट अटॅक येणं इथपासून भयंकर असतात. तो काय देतो काय नाही अशी कोणीही चिकित्सा करत नव्हतं. आणि एक मोठी बुवाबाजी इथं पुण्यासारख्या ठिकाणी उदयाला आली होती ती त्या काळामध्ये. खरंच सुद्धा बायकांना म्हणजे लघवी पाजत होता. हे इतकं किळसवाणं गोष्ट आहे की म्हणजे विचारच करवत नाही या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे त्यांनी बायकाचं कशा प्रकारे शोषण केलं त्याची तर अजून माझ्या मते अजून बऱ्याच गोष्टी उघडकीला येतील. आता ते व्हिडिओ असल्यामुळं आपल्याला ते दिसतंय की काय पद्धतीने तो करत होता आणि काय पद्धतीने तो त्यांना सांगायचा. म्हणजे 7 महिन्याच्या गरोदर स्त्रीला सांगत होता की तुला मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे हे मी ठरवून तुला देऊ शकतो. आता एकदा स्त्री प्रेग्नेंट झाली तेव्हाच ठरतं मुलगा आहे का मुलगी आहे, त्याच्यानंतर त्याच्यात बदल होत नसतो. पण आपल्याकडं तशा पद्धतीचा विधी आहे. आज देखील समाजामध्ये असा विधी मुलगा होण्यासाठी केला जातो.
आणि तो विधी केल्यावर पोटातला गर्भ बदलता येतो, अशा पद्धतीने दावे. म्हणजे आपला जादूटोणा विरोधी कायदा जो झालेला आहे त्या कायद्यामध्ये एक कलम खास ते आहे की मुलीचा मुलगा करून देतो, हाताच्या बोटांनी शस्त्रक्रिया करतो. असलम बाबा नावाचा एक कर्नाटकचा बाबा होता, बागलकोटचा, आणि तो हाताच्या बोटाने ऑपरेशन करायचं. त्याच्याकडे पण हजार लोकांची लाईन होती. आणि जेव्हा आम्ही त्याला एक्सपोज करायला गेलो तर काही लोक म्हणजे नगरसेवक त्या भागातले आले आणि ते म्हटले की डॉक्टर लोकांचे धंदे चालत नाही आणि म्हणून तुम्ही ह्या माणसाला रोखता आहात. तर अशा पद्धतीचे आमच्यावर आरोप झाले. त्या पद्धतीने त्याच्याकडे काही सक्सेसफुल केसेस होत्या. मुद्दा आहे की हाताच्या बोटाने कसं ऑपरेशन होणं शक्य आहे. तो तर म्हणजे असा आभास तयार करायचा की तो सुऱ्या घ्यायचा, कात्री घ्यायचा आणि त्याच्यातून पोटात खोपसल्याचा आभास तयार करायचा. आणि खरं तर कोंबडीचे काही पार्ट असतील तर तसे पार्ट तो काढून दाखवायचा, पोटातून काढल्याचा एक बनाव तयार करायचा. काही प्रयोगातून आम्ही कार्यकर्ते पण असे बरेच प्रयोग करून दाखवतो ज्याच्या मागचं तोपर्यंत आपल्याला खरंच वाटतं पोटातूनच काढला असेल, पण पोटाला कुठेही जखम न होता पोटाच्या आतला अवयव बाहेर कसा येईल असा विचार माणसं करत नव्हते. एवढंच काय, तो डोक्यामध्ये कात्री खोपसल्याचा आभास करून ब्रेन ट्यूमर काढल्यासारखं दाखवायचा आणि ते देखील लोकांना खरं वाटत होतं. त्या काळामध्ये तुम्ही ते व्हिडिओ आज देखील उपलब्ध आहेत यूट्यूबला, जर पाहिले असलं बाबाच्या नावाने तर आणि हजार लोकांची लाईन असायची तिथं. आणि तिथं जे नगरसेवक असायचे किंवा काही राजकारणी लोक तिथं जायचे. राजकारणी लोकांना एक गर्दी पाहिजे असती, मग तशा पद्धतीच्या लोकांना हे मोठं करतात. आणि जेव्हा तो पकडला जातो तेव्हा तो एक्सपोज होतो, तेव्हा ते हात झटकून टाकतात की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग अशा पद्धतीचे बाबांचं एक मोठं प्रस्थ आहे. आणि माझ्या मते ह्या खरात प्रकरणामध्ये अजून खूप गोष्ट एक आणखीन प्रकार जो आहे की अनामिका कापून त्या रक्ताचा वापर करून तो पूजा करायचा, तंत्रमंत्र विद्या करायचा. तर हे अशा प्रकारांमध्ये नेमकं काय सांगितलं जातं आणि कसं काही लोक विश्वास ठेवतात? खरं तर लोकांना आपल्या हातामध्ये सगळं काही आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं. तुमच्या हाताच्या रेषा पाहून तुम्हाला सांगणार तुमचं शिक्षण किती होणार आहे, तुमच्या हाताची रेषा पाहून सांगणार की तुमचं लग्न कधी होणार आहे, तुम्हाला मुलं किती होणार आहे. इव्हन ते तुमच्या हातावरचे उंचवटे पाहून सांगणार की तुम्हाला ह्याचं सुख मिळणार आहे, त्याचं सुख मिळणार आहे. अशा पद्धतीचे ह्याला काहीही आधार नाही. तुम्ही विचार करा, जोपर्यंत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी खोलल्या नव्हत्या शाळा, तोपर्यंत स्त्रियांच्या हातावर काही रेषाच नव्हत्या का स्त्री शिक्षणाच्या तशा पद्धतीच्या. आणि आता ह्या सगळ्या रेषा तयार झाल्या. किंवा त्या काळामध्ये कितीतरी लग्न होत होते, म्हणजे सर्वच धर्मातले पुरुष एकापेक्षा जास्त बायकांशी लग्न करत होते. आणि मग आता कायदा झाल्यावर मग कुठं गेलं ते सगळं? त्या रेषा सगळ्या गायब झाल्या का तशा पद्धतीच्या? पण ज्या पद्धतीने सांगितलं जातं की हे म्हणजे आपल्या प्रत्येक बोटांना काहीतरी नावं आहेत आपल्याकडं, तसं ते ह्या बोटाला अनामिका म्हटलं जातं. मग आपण पाहतो की बऱ्याच वेळा तिथं त्या खरात बाबाला पण टिक्का लावताना, पूजा करताना ह्या बोटाचा वापर करताना ते भक्त दिसतात. तर मग त्यांनी सांगितलं की हे बोट असं पवित्र आहे, ह्या बोटाचं असं करायचं, ह्या बोटाचं तसं करायचं. आणि त्यांनी ते कापलं. आणि आता कापल्यानंतर म्हणणार की माझा हात कुठं गाडीच्या ह्याच्यात गेला, अजून काय. एकाच वेळेला दोघांच्या एकच बोट बरोबर गाडीच्या त्या दरवाज्यात अडकतं कसं? आणि सगळ्या राजकारण्यांची तेच बोट कसं काय गाडीत अडकतं? हा आहे की लोकांनी कारणं तरी नवीन शोधावे की मी पेरू चिरत होते म्हणून माझं कापलं असं म्हटलं तर चाललं एखाद्या. पण लोकांनी एक खोटं लपवायला तुम्हाला 10 खोटं बोलावे लागतात, असंच त्याच्यातून सिद्ध होतं. खरं तर तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करता तेव्हा हे अशा पूजा वगैरे करताना कधी बघितलंय तुम्ही? बऱ्याच ठिकाणी स्मशानामध्ये रात्री 12 वाजता अघोरी प्रकार करणं असू द्या, किंवा इथं मांढर देवीला खरं तर एक झाड होतं आणि त्या झाडाला हजारो बाहुल्या आणि ते लिंबू चिठ्ठ्या लावलेले. डॉक्टर दाभोळकर असताना आम्ही त्या सगळ्या 2 पोते भरून त्या बाहुल्या, लिंब, चिठ्ठ्या सगळ्या काढल्या. आणि चिठ्ठ्यांमध्ये काय काय लिहिलेलं, त्या व्यक्तीचे फोटो असायचे, त्या व्यक्तीची पूर्ण माहिती असायची. ह्याचं वाटोळ होऊ दे, ह्याचं लग्न मोडू दे, ह्याचं अजून काहीतरी होऊ द्या. अशा चिठ्ठ्या तिथून आम्ही 2 पोते भरून काढून जाळल्या होत्या. आणि त्यावेळेला खरं तर तिथे एक बोर्ड पण लावला की इथं असं झाडाला काही ठोकलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. नंतर काही वर्षांनी जेव्हा आम्ही गेलो तर असंख्य झाडं तिथं मला दिसले की त्या प्रत्येक झाडाला त्यांनी तशा पद्धतीने लावलं होतं. त्या झाडाला बंदी केली ना, मांढर देवीचे त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी 70 ते 80 झाडं पाहिले की त्या 70 ते 80 झाडांना तशा पद्धतीच्या बावल्यान खिळे आणि ते सगळं ठोकलेलं आहे त्यांनी. आणि विधी करणारा माणूस 5,000 रुपये घेतो आणि सांगतो की तुमचं काम होईल. मुद्दा हा, मी जे म्हणत होतो, भीती आणि मोह ह्या तर आहेच प्रेरणा, पण तुम्हाला शॉर्टकट आहे तो. मग तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला पैसे मिळवायचे तर एवढे पैसे हे करायचे, पण तुम्हाला तुमच्या घरातच गुप्त धन आहेत, 7 हांडे भरून धन आहे ते, आणि ते करण्यासाठी आपल्याला एक पूजा करावी लागेल. आणि मग लोकांना ते खरं वाटतं. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी देखील 40-40, 50-50 लाख रुपये दिले आणि त्याचे कोटी रुपये होणार, पैशाचा पाऊस पडणार असं सांगितलं जातं आणि लोकांना ते खरं वाटतं.
मग हा जो मोह आहे, ह्या मोहापोटी लोक ह्या गोष्टींना बळी पडतात आणि काही वेळेला ट्रिक करून दाखवतात. अशा पद्धतीने अंधार करायचा, अंधाऱ्या खोलीत मग पैसे पाडून दाखवायचे आणि लोकांना ते त्यावेळेला कोणाला दिसणार नाही. सगळे त्यांचे आपल्याकडं नांदोस प्रकरण आहे कोकणामध्ये घडलेलं. तर गुप्तपणे तुम्ही पैसे घेऊन तिथं यायचं जंगलामध्ये, कोणालाही आपल्या बायकोला देखील सांगायचं नाही. आणि लोक पैसे घेऊन जेव्हा जंगलात जायचे अक्षरशः त्यांना मारून टाकायचे तिथं, ते पैसे घेऊन टाकायचे. आणि त्या जंगलापर्यंत कोणी गेलं नाही. आणि जेव्हा गेले तेव्हा तोपर्यंत तिथं किती खून झाले ते कळालं होतं आपल्याला. म्हणजे असे प्रकार आज देखील महाराष्ट्रामध्ये घडतात. ही फक्त त्याची वाच्यता होत नाही. आणि आज देखील ह्याची वाच्यता कदाचित ते पुरावे सापडले तर कळेल की ह्यांनी काय काय पद्धतीने लोकांचं शोषण केलेलं आहे, फसवणूक केलेली आहे. ते खड्यांचा वापर करून आणि या सगळ्या भविष्य बदललं जातं वगैरे हे सांगितलं जातं. खरात तर ते चिंचोके विकून आणि मध विकून 9-9, 10-10 लाख रुपये एकेका माणसाकडून लाटत होता. तर या सगळ्यामध्ये आणखीन अशा काय काय गोष्टी असतात की लोकांना हे सगळं सांगून पैसे उकळले जातात? खरं तर ह्या सगळ्या बुवाबाजीची एक मोडस ऑपरेट आपण ज्याला म्हणू मोडस ऑपरेंड काय असते? ती जी आहे ना की तुमचा विश्वास संपादन करायचा आधी. पहिली तर गोष्ट एक असं प्रभावशाली वातावरण तयार केलेलं असतं की सहसा तुम्हाला पटकन त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही. त्याची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप श्रम करावे लागतात. आणि मग तुम्ही तिथं जाता तेव्हा खूप प्रचंड नंबर असतात. आणि मग तो जो त्याचा एक एजंट असतो तो तुम्हाला नंबर पटकन मिळवून दाखवतो की तुमचा नंबर. ते तुम्ही आज जाईपर्यंतच तुम्ही बघता की VIP लोक सगळे लाईनीत थांबलेले. त्याच्या आपण गेलो तर पार्किंगमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत. आपण तर कुठून तरी कशाने तरी आलेलो असतो आणि एवढे लोक लाईन लावून थांबलेले आहेत. आणि मग आपण तिथं जातानाच इतके ह्याच्यामध्ये की ह्याच्या अंगात काहीतरी नक्कीच हे असणार. आणि मग तो तुम्हाला सांगतो की तुम्ही काय समस्या घेऊन आलेला आहात. खरं तर आपली समस्या आपण त्या आपल्या जो आपल्याला नेत असतो त्याला सगळं सांगितलेलं असतं आणि त्यांनी त्याच्यापर्यंत ते सगळं पोहोचवलेलं असतं. तोपर्यंत आपण हे म्हणजे एखाद्याचा भूतकाळ सांगणं ह्याच्यामध्ये काही कौतुक नाही आहे. आजकाल तर तुम्ही म्हणजे माझ्या फेसबुकला कोणी गेलं तर मला ज्या गोष्टी मी विसरून गेलेलो आहे त्या देखील कोणी मला सांगू शकतं. काय सांगू शकतं? त्यावेळेला आधीच टाकलेल्या असतात, त्या सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल असतात. पण आता त्याचे पण काही ट्रिक्स निघालेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडं इथं बाणेरमध्येच एक बाबा होता, तो तुमचा मोबाईलच हॅक करून घ्यायचा किंवा त्याचं एक ॲप होतं, ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून टाकायचा. आणि ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतल्यामुळं काय व्हायचं, तुम्ही त्या मोबाईलमध्ये जे काही करता ते सगळं त्याला तिथं दिसायचं. त्यामुळे तुम्ही कुठं गेला होता, किती वेळ तिथं होता, कोणाशी काय बोलला होता, तुम्ही काय काय पाहत होता यूट्यूबला, इथपासून तर तिथपर्यंत सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आधीच गेलेल्या असायच्या. आणि जेव्हा तुम्ही तिथं जाऊन बसायचं त्यावेळेला आपण एकांतात काय केलं हे बाबाला कसं कळालं, म्हणजे स्वप्न सांगितल्यासारखं त्यांना असं आश्चर्य वाटायचं की मला काल रात्री काय स्वप्न पडलं हे मी कोणाला सांगितलं नाही आणि बाबांनी बरोबर ओळखलं. तर मग तो माणूस थक्क होऊन जायचा. आणि मग ही त्याची पहिली काय म्हणता येईल त्याच्यात हे असायचं की त्या माणसाचा विश्वास एकदा संपादन केला की मग त्या माणसाला काही पण सांगणार की मग तुला एक तर भीती दाखवायची, तुझं आयुष्य थोडं आहे, तू मरू शकतो, इथपासून तर तुझ्या घरावर मोठं संकट येणार आहे अशी भीती दाखवणं असू द्या, किंवा तुला खूप मोठा धनलाभ होणार आहे, सुंदर म्हणजे ही तर बायको सोडूनच टाकतो, तुला एक दुसरी खरी तुझ्या जीवनात दुसरीच बायको आहे, ही आली ही तर ही तुला अपशकून आहे, इथपासून तुला एक काहीतरी आमिष दाखवलं की अशी मिळणार आहे तुला आणि मग त्याच्यानंतर तू एकदम राजाच बनून जाशील, अशा पद्धतीचं आमिष दाखवणं असू द्या. आणि मग हिच्यापासून पिंड सोडवायचं असेल तर तू काय कर, म्हणजे बायकोविषयी नवऱ्याला सांगायचं आणि बायकोला नवऱ्याविषयी सांगायचं, दोघांमध्ये आधीच क्लेश तयार करून मग बायकोला स्वतःकडे वळवून घ्यायचं. अशा पद्धतीचे पण हे ट्रिक्स हे ज्योतिषी लोक करतात. खरात हा एक भाग झाला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे खरात आहेत जे लोकांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली अशी काहीतरी ट्रिक वापरतात. कदाचित आपल्या प्रयोगामध्ये आपण तो पण एक प्रयोग घेऊया की तुमच्या मनातलं मी कशा पद्धतीने ओळखतो. सर मला एक विचारायचं आहे की हे जे भविष्य बघायला जातात लोक आणि मग ज्योतिषी किंवा अंकशास्त्रज्ञ जे काही असतील ते सांगतात काय, आणि लोकांचा विश्वास कसा संपादन केला जातो तेव्हा नेमकं असं काय सांगितलं जातं? सर्वप्रथम ज्योतिषी लोक एखाद्याची स्तुती करतात एक प्रकारे की तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात, असं म्हटलं की कोण नाही म्हणत नाही, आणि तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने नेहमी राहता, तुम्हाला अजिबात खोटं आवडत नाही आणि तुमचा हात नेहमी असा वरचा असतो, देणारा असतो, घेणारा नाहीये. आणि जितक्या लोकांना तुम्ही मदत केली, बऱ्याच लोकांनी तुमचे पैसे तुम्ही परत केले नाही पण तरी पण तुम्ही लोकांना मदत करत असता, हा तुमचा स्वभाव आहे.
तर असं सांगितलं की आपल्याला बरं हां सगळे लोक हो म्हणतात की कसं काय सांगितलं बाबा, एकदम बरोबर सांगितलं, एकदम माझ्या मनातलं सांगितलं त्यांनी, किंवा तुम्ही विसराळू आहात, तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरता. आता असं पण सांगितलं लोकांना ते खरं वाटतं. किंवा आता आपण खरोखर एक प्रयोग करूया की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आपण हे लाईव्हमध्ये आपण हे करूया की मी काही प्रश्न तुम्हाला विचारेन, तुम्ही तुमच्या मनामध्येच सगळे उत्तरं करायचे आणि मग मी तुम्ही काय मनामध्ये केलेलं आहे हे मी सांगण्याचा माझ्या पद्धतीने सांगेल आणि आपण तो करूया प्रयोग. एक सोपी गोष्ट आहे, 2 पासून तर 10 पर्यंत कोणती एक संख्या मनात धरा. जी संख्या तुम्ही मनात धरलेली आहे त्या संख्येला 9 ह्या संख्येने गुणायचं, मल्टिप्लाय बाय 9. आता जे तुमचं उत्तर आहे ते 2 आकडी संख्या आहे, ते 2 आकड्यांची आपसात बेरीज करायची आहे. आता तुमची जी बेरीज आहे त्या बेरजेतून 5 ही संख्या वजा करायची. हां, आणि जी तुमची बाकी उरली, बाकी 1 उरली तर ए, 2 उरली तर बी, 3 उरली तर सी, 4 उरली तर डी, असा अल्फाबेट मनात धरायचा. तुम्ही आता अल्फाबेट जो मनात धरलेला आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणाऱ्या कोणत्याही एका देशाचं नाव मनात धरायचं आहे, कंट्री. आता जो देश तुम्ही मनात धरलेला आहे, कंट्रीचं नाव धरलेलं आहे, ते देशाचं स्पेलिंग आहे आणि त्या स्पेलिंगमध्ये सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणाऱ्या कोणत्या पण एका प्राण्याचं नाव मनात धरायचं आहे. प्राणी. आता जो प्राणी तुम्ही मनात धरलेला आहे त्या प्राण्याचं जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये पण सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणारं कोणतं पण एक फळ मनात धरायचं आहे, फ्रूट. धरलं? ओके. आता तुम्ही जे फ्रूट मनात धरलेलं आहे ते फ्रूटचा सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणारा कोणता पण एक पक्षी मनात धरायचा आहे, बर्ड. धरलं? आता पहिली तर गोष्ट तुमची माझी काही ओळख आहे का? म्हणजे आपण कधी भेटलेलो नाही, आपण फेसबुकवर मित्र नाही, आपण इन्स्टाला मित्र नाही आहेत, मी तुम्हाला काहीही फोर्स केलेलं नाही, तुम्ही तुमच्या मनानेच सगळ्या गोष्टी धरलेल्या आहेत. पण मी आता ते तुम्ही काय काय धरलेलं असू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचा देश डेन्मार्क आहे, खरं आहे का? खरं असेल तर हात वरती करा. खरं आहे. तुमचा प्राणी कांगारू आहे मॅडम. हो खरं आहे. आणि तुमचं फ्रूट ऑरेंज आहे. हो खरं आहे. आणि तुमचा पक्षी ईगल आहे. हो खरं आहे. आता एवढं सगळं मी तुमचं काहीही न हे करता तर तुम्ही थक्क होणार, पायाच पडायचे बाकी राहणार. मी थक्क झाले सर. तुम्ही सांगा हे तुम्ही कुठल्या ट्रिकने काढलंय, बिकॉज मी हे सगळे हेच तुम्ही जे सांगितले तेच शब्द होते माझे. हो. आता मी खूप मोठी स्टोरी, आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून नाही तर ही खूप अशा रंजक पद्धतीने सांगता येतो आणि मग एकदम हिप्नोटाईज केल्यासारखा माणूस कसं काय ओळख, इगलच कसं काय सांगितलं यांनी माझा, म्हणजे मी उलट्या बाजूने सुरुवात केली असती पहिल्यांदा की तुमचा पहिल्यांदाच पक्षी सांगितला असता, तुम्ही थक्कच होणार ना. बरोबर. मग माझ्या ट्रिक्समधलं एक गोष्ट अशी होती, 2 पासून तर 10 पर्यंत कोणती पण तुम्ही संख्या मनात धरली असती तर त्याचा गणित जे आहे गुणाकार जो आहे तो 9 1 9 9 10 90 आणि ती बेरीज जी आहे ती 9 आली असते आणि 5 वजा केल्यावर 4 उरणं एवढं क्रमप्राप्त आहे. आणि मग डी येतो तुमचा अल्फाबेट आणि डी आल्यानंतर मग तुम्ही डेन्मार्क धरता. हां. आणि मग बऱ्याच वेळा एकदा असं झालं की एक मेडिकल कॉलेजचे मुलं बसले होते आणि ते वहीत लिहित होते एक जण, आणि तो म्हटलं सर मला देश आला आणि प्राणी आलाय, मला फ्रूट काय येत नाही असं म्हटलं. तर असं विचारलं त्याने. तर मी त्याला म्हटलं तू कांगारूचं स्पेलिंग डबल ओच्या जागी यू लिहिलाय. तो इतका थक्क झाला, मी कांगारू धरला हे तर ओळखलंच पण माझं स्पेलिंग चुकलं हे कसं काय ओळखलं, कारण यू वरून परत यू वरून त्याला फळ येत नाहीये. तर हे झालं. ज्योतिषी लोक ही सायकोलॉजी वापरतात. बरोबर. कोणतं पण एक फुल मनात धरा असं सांगणार. गुलाब धरलाय तुम्ही मॅडम तर 90% बायका गुलाब धरतात. तर अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स असतात, जसं मनातलं ओळखण्यासाठीच्या अशा काही ज्याला आपण म्हणतो माइंड रिडिंग म्हटलं जातं. आणि मग आपल्याला थक्क होण्यासारखं होतं, तिथून सुरुवात होते की विश्वास कसं कसं ओळखलं जातं. आणि पास सांगणं खूप अवघड नाहीच आहे. किंवा कोरोना काळात तुमच्या घरात खूप मोठं संकट येऊन गेलं आणि काही लोकांना तुम्ही तर मोठी किंमत चुकवली. आता असं सांगितलं तर मोठी किंमत काही पण असू शकते, तुमच्या जवळची व्यक्तीचं निधन असू शकतं किंवा मोठा आर्थिक खर्च झालेला असतो. आणि कोरोनामध्ये असं कोणतंही घर नव्हतं की ज्यांनी ही किंमत चुकवली नाही. तर सांगायला काय लागतंय, तर असं काहीतरी विश्वास संपादन केला जातो आणि मग
लोक त्या सगळ्या गोष्टींना फसतात. किंवा आज तर बऱ्या पद्धतीचे असे पण लोक आहेत जे स्वतःला सांगतात की ही मी कला आहे, कला म्हणून तुमच्या मनातलं मी ओळखतो. आणि ते काही प्रत्येक कला आहे ती त्याचा शो होता. सुहानी शहासारखी मुलगी असेल ती ज्या पद्धतीने शो करते, लोकांना थक्क करणारे प्रयोग असतात, पण ती सांगत नाही की माझ्या अंगात दैवी शक्ती आणि मी असं करते. मुद्दा हा आहे की त्याच्या मागे जे सायन्स आहे ते सायन्स तुम्हाला मुद्दा हा आहे सांगतात. की तुमची मानसिकता तुम्हाला अशा पद्धतीने विचार करायला लावणं. तुम्ही काय विचार करायचं हे मी आधीच ठरवलेलं असणं बरोबर. आणि तुम्ही तोच विचार करता हे मी प्रूव्ह करून दाखवणं. तर ही ट्रिक्स आहेत. आम्ही पण आमच्या चमत्काराच्या प्रयोगामध्ये अशा काही ट्रिक्स वापरतो. आपण त्या इकडे येऊया. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की सर आपल्याला ते सगळी प्रात्यक्षिकं पुन्हा करून दाखवणार आहेत, कारण इथूनच सगळा गेम सुरू होतो आणि ही फसवेबाजीची सगळी गोष्ट घडत असते. ते काय असतं आणि त्याच्या मागच्या ट्रिक्स काय असते ते सर आपल्याला सांगतील. सर पण मला एक प्रश्न आणखीन पुढचा विचारायचा आहे की हा भोंदू आहे जो स्वतः अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणायचा आणि ज्योतिष होता वगैरे, पण हे सगळं तो सांगत असताना लोक कशी काय बळी पडत आहेत? कारण विषय असे ना की अख्खाच्या अख्खं कुटुंब किंवा एका घरातल्या 4-4 बायका तिथं घेऊन नेल्या जात आहेत तिथपर्यंत आणि सगळं बाहेर बसवून आणि त्या अपरोक्ष हे सगळं काम तिथेच घडतंय सगळं, तरीही लोकांना कळत नाही. हे खूप आश्चर्याचं वाटतं. 2 गोष्टी सांगितल्या मी, भीती आणि मोह. अशी भीती असते की हे जर तू कृत्य केलं नाही तर म्हणजे तुझा मृत्यू होऊ शकतो इथपासून, तर मग तुला काहीतरी मोठी संपत्ती मिळणार किंवा मुलीला नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी लागेल का. आता तर 2 क्षेत्र असे आहेत ज्याला म्हणता येईल की एक फिल्म लाईन म्हणावं लागेल आणि एक राजकारण म्हणावं लागेल. इतकी अनिश्चितता असते उद्या काय होईल, म्हणजे माझा पिक्चर हिट होईल का. ह्याच्यासाठी जर कोणी सांगितलं तिरुपतीला जा, एखाद्या हिरोईनला सगळं डोक्याचं चमन कर, तर आपली म्हणजे कोणती पण हिरोईन तर डोक्याचे केस काढताना 10 वेळा विचार करेल. पण आपला पिक्चर हिट व्हावा ह्याच्यासाठी असं पण केलेल्या हिरोईन आपल्याला माहिती आहे. इव्हन तुझ्या लग्नामध्ये इतका दोष आहे, त्याच्याबरोबर एका हिरोईनने कुत्र्याबरोबर लग्न केलं, एका हिरोईनने पिंपळाच्या झाडाशी लग्न केलं, असे प्रकार घडले. आणि जेव्हा असे सेलिब्रिटी असतात आणि ते असे काही कृत्य करतात तर लोकांवर तो नक्की परिणाम होतो. एवढी मोठी शिकलेली व्यक्ती असं करते, किंवा लोक काही वेळेला असं म्हणतात की अहो तो शास्त्रज्ञ होता आणि तो असं कृत्य करताना आम्ही पाहिलेलं आहे. यान सोडताना तो आधी तिरुपतीला गेला आणि मग तिथं त्यांनी हे केलं आणि मग ते यान सोडलं. किंवा राफेलच्या तिथं जाऊन आपल्या लिंबू मिरची लावली. अरे लिंबू मिरचीने जर राफेलला सुरक्षा मिळणार असेल तर मग राफेलच कशाला घ्यायचं, बरोबर, लिंबू मिरचीच लावायची ना आपण सगळ्या शेतात. बरोबर. आपण बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण्यांची इतकी नावं समोर येत आहेत आणि अनेक जण तर दावा करतायत की हे सगळं म्हणजे त्याने सांगितलं म्हणून ते खरं झालं, आम्हाला मंत्रिपद मिळालं वगैरे वगैरे. एकीकडे आपण म्हणजे आता बच्चू कडूंचा पण एक व्हिडिओ समोर येतोय, त्याच्यामध्ये ते पाया पडतायत आणि म्हणतायत की समाजातला एक माणूस मला तिथं घेऊन गेला आणि ते वरिष्ठ होते म्हणून मी त्यांच्या पाया पडलो, असं ते समर्थन करतायत. पण जर तुम्ही जर असं करत असेल तर तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या समाजाचं, तर समाज पण तेच करणार आहे ना. या सगळ्या गोष्टीचं समर्थन कसं करायचं? खरं तर खूप लोक तिथं जात होते आणि ते देखील अशाच पद्धतीने प्रभावित होत होते. मुद्दा हा आहे की त्यांना कोणीतरी इनपुट दिलेलं आहे आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही हे बोला बरं का, की हे बाबांकडे अशी ताकद आहे, ही ताकद जपानमध्ये वापरली जाते आणि ते लोक त्याचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठी करतात आणि आपल्याकडे ह्याला अंधश्रद्धा म्हणतात. हे पोपटराव पवारांचं व्हिडिओ मी पाहिला. आता खरं तर दाभोळकरांबरोबर आम्ही तिथं एक राज्य कार्यकारिणी घेतली होती त्यांच्या गावामध्ये आणि त्यांच्या गावाचं कौतुक डॉक्टरांनी देखील तेव्हा केलं होतं की काय पद्धतीने गावाचा त्यांनी कायापालट केला. आणि कदाचित एखाद्या विषयामध्ये ते तज्ज्ञ असू शकतात, पण अंधश्रद्धा अशा पद्धतीने त्यांच्या मनावर पण असा एक प्रभाव असतो की एखादी विद्या असती आणि ती ह्याच माणसाला अवगत असती आणि हा माणूस काही करू शकतो. म्हणजे गुन्हेगार शोधताना आपल्याला माहिती आहे डॉक्टर दाभोळकरांचं मारेकरी शोधताना आपल्या इथं गुलाबराव पोळ यांनी प्लॅनचेट प्रकरण केलं होतं. तर आता आपण असा विचार करू की एवढा मोठा माणूस, एवढा अधिकारी आहे ज्याच्याकडे एवढा मोठा तपास दिला, तो असल्या गोष्टींवर का विश्वास ठेवतो आहे. तर लोकांच्या मनामध्ये लहानपणापासून असा संस्कार बसलेला आहे की अशी काहीतरी विद्या असते आणि त्या विद्येने असं काहीतरी होतं. म्हणजे आज देखील आपल्याकडं सरकार देखील ज्योतिष शिकवण्याचे हे करतं. गव्हर्नमेंटमध्ये अशा पद्धतीचे युनिव्हर्सिटीमध्ये क्लासेस आपले काय म्हणतात त्याला अभ्यासक्रम केलेले आहेत की त्याच्यामध्ये ते हे शिकवलं जातं. खरं तर खगोल आणि गणित हे शास्त्र आहे, पण त्याच्यामध्ये हे ज्योतिष घुसलं आणि तुम्हाला ते सांगायला लागलं की ह्यांनी तुमचं बदल होणार किंवा अमुक एक ग्रहस्थिती आहे त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये अमुक एक गोष्ट घडणार आहे. ह्याला काडीचाही आधार नाही.
खराच्या बाबतीत आता राजकारण्यांची जी नावं येतात तर राजकारणी जर इतके जवळ असतील तर ते फक्त भविष्य बघायला गेले असतील का? त्यांनी सुद्धा हे असे अघोरी प्रकार केले नसतील कशावरून म्हणायचं सर? मी जे मगाशी म्हणत होतो ना, राजकारण आणि फिल्म लाईन अनिश्चितता खूप आहे. म्हणजे मी निवडून येईल का, पहिल्यांदा ते असतं. पहिले तिकीट मिळेल का, इथून आज मारामारी असते की मी इतके वर्ष हे करतोय पक्षासाठी, पक्ष मला तिकीट देईल का, तर ती खात्री नसती. तिकीट मिळाल्यानंतर मी निवडून येईल का ही खात्री नसती. निवडून आल्यानंतर मला मंत्रिपद मिळेल का, मंत्रिपद मिळणार हे पण ठरल्यानंतर अमुक एकच मंत्रिपद मिळेल का, आणि अमुक एक मंत्रिपद मिळाल्यानंतर पण माझं मंत्रिपद टिकेल का. बरोबर. आणि नुसतं मंत्रिपद ह्याच्यामध्ये काही लोकांची सेवा करणं हा भाग नसतोच. मला जास्तीत जास्त त्याच्यातून कसा मलिदा मिळेल हाच त्याच्यात सर्वात मोठं गणित तेच असतं. म्हणजे ज्या पद्धतीने अमुक एक मंत्रिपद पाहिजे ह्याच्यासाठी जी धडपड असते, किंवा आपण पाहतो की मोठमोठ्या IAS ऑफिसर असू द्या किंवा इन्स्पेक्टर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अमुक एका ठिकाणची पोस्टिंग मिळण्यासाठी अमुक एक रेट आहेत. म्हणजे असे आपण फिल्म लाईनमध्ये पाहिले खरोखर पण तसंच चालतं की इथली बदली मिळण्यासाठी त्यांनी एवढे रक्कम तिथं वरती राजकारणी लोकांना मोजली आणि त्या पद्धतीने आणि खरात कदाचित मला वाटतं तसे एजंटचं काम करत असावं. खरातची तिथपर्यंत ओळख होती. आणि हाय प्रोफाईल माझ्याकडे एक आलेला माणूस आहे आणि त्याला इथली बदली करून पाहिजे आहे, आणि माझ्याकडे राजकारणी माणूस आलेला आहे आणि त्याचं हे काम आहे. तर मी त्याला सांगितलं तुझं काम मी करेल, पण ह्या माणसाची बदली तेवढं कर तू. म्हणजे तर तशा पद्धतीने तो माणूस तिकडं खुश, जे माझं इतके वर्ष रखडलेलं काम बाबाच्या एका बोलण्याने पटकन झालं, आणि इकडं हा म्हणणार की मला मंत्रिपद मिळणारच नव्हतं आणि ह्याने पटकन मला मिळवून दिलं. इथपर्यंत अशाच या गोष्टी असतात. आणि मग त्यांच्या तशा पद्धतीने आणि तो वापर करतो. सरळ असतं की ह्याचे इतके पैसे द्यावे लागतील. मग मला जर कळालं की 2 कोटी रुपयामध्ये ह्याचं काम होणार, मी तुम्हाला आधी 4 कोटी सांगणार. मग 2 कोटी माझ्याकडे येणार, 2 कोटी तिकडे पोहोचवलं जाणार. ह्याचं काम तर झालेलं असतं, त्याला काय माहीत नसतं कोणाला पैसे दिले आणि कोणी त्याचं काम केलेलं आहे. पण हे जे आहे ना, त्याला काय म्हणता येईल, दलाल, तशा टाईपची ही दलाली आता ते इंटरनॅशनल लेवलला चालते. म्हणजे ज्या पद्धतीने आज युद्ध चालू आहे, आणि कदाचित ते युद्ध ह्याच्यासाठी पण असू शकतं की कोणीतरी कोणाला ब्लॅकमेल करतंय, आणि जर ते नाही केलं तुम्ही तर तुमचं हे सगळं आम्ही जगापुढं मांडू. आणि अशा पद्धतीने मग लोक शेवटी बदनामीला घाबरून आज ज्या इतक्या मोठ्या संख्येने स्त्रियांबद्दल जेवढं गोष्टी घडल्या, तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी ही भीती असते की लोक काय म्हणतील बाबा. आता ही एक मोठी भीती असल्यामुळं लोक पुढे येत नाही, मग सांगत नाही. पण आता जेवढ्या महिलांवर शोषण होत होतं तिथे, तर हा प्रकार बदनामी होईल म्हणून आणखीन दाबला गेला आणि त्याच्यातून आणखीन गोष्टी घडत गेल्या. हेच घडत गेलं ना, म्हणजे ती एक लिंक लागत गेली की आता आपल्यावर अत्याचार झालेला आहे, पण बायका पण बोलायला तयार नव्हत्या. आता ते उघड झाल्यानंतर हळूहळू तक्रारी दाखल होत आहेत, पण तरीसुद्धा याच्यातूनच हे इतके वर्ष सुरू झालं ना. कारण आम्ही जी माहिती समोर येते त्याच्यानुसार 1995 पासून तो हे सगळं करतोय. किती वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला, आणि मोठंच रॅकेट निघणार आहे का. आणि एकदा काय माहिती का, एका व्यक्तीला तुम्ही कब्जा घेतलेला आहे, त्यालाच सांगणार तू ह्या व्यक्तीला घेऊन यायचं. त्या व्यक्तीला एक्सपोज केल्यानंतर तो अजून दुसऱ्याला आणतो, दुसऱ्या तिसऱ्याला आणतो, आणि मग ती मोठी साखळी तयार होते. आणि मग सगळेच फसलेले असतात, आणि मग बाहेर पडण्याचा चान्स कोणालाच मिळत नाहीये त्या अर्थी. आणि एखाद्याने जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की त्याचा आवाज कशा पद्धतीने संपवला हे बाकीच्यांना देखील दाखवलं जातं की बघा तो हे बोलायला गेला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट नाही झाला, त्याचा खूनच झालेला असतो, पण लोकांना दाखवलेलं असतं की त्याचा अपघात झाला आणि तो मेला वगैरे. तशा पद्धतीने नाही, एखाद्याला आयुष्य उठवण्यामध्ये म्हणजे असं काही केसेस आता येत आहेत की अख्खा गावातल्या लोकांना तिथली वस्तीच उठवून टाकली ह्यांनी, कारण त्यांनी एवढी सत्ता वापरली तिथं की ते लोकांचे जायचे याचे रस्तेच बंद करून टाकले. आणि लोकांना वाटलं की त्याच्या विरोधात आवाज उठवला तर आपल्यावर अशी परिस्थिती आहे. म्हणजे हाय ते पण जायचं आपलं, छप्पर तर गेलेलं आहे पण छत्र पण जायचं. म्हणजे तसं आपलं जीवनच नाही राहिलं तर काय करणार माणूस. थोडक्यात काय अंधश्रद्धा आणि भीती या सगळ्या गोष्टीतून हे घडतंय. एकीकडे हे पण दिसतं की हे खराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर असं म्हटलं जातंय की अजितदादांवर पण जादूटोणा करून हा अपघात घडवून आणला होता. काय म्हणजे सगळं हे जे काही ऐकायला मिळतं या सगळ्यातनं काय मतितार्थ काढायचा आपण नेमका. ॲक्च्युली खरं तर असं एखाद्यावर उतारा टाकून पूजा अर्चा करून एखाद्याला मारणं हे कदा
ही शक्य नाही. मुद्दा असा असतो की लोक त्याचा संबंध त्याच्याशी जोडतात जोडतात. की ह्याच्या म्हणजे मी घरात मांजर आडवं गेलं आणि माझं काम झालं नाही, किंवा त्या बाईचं एक जे उदाहरण आहे ना की तिचं लग्न मोडलं आणि तिने ते हे त्याने बाबांनी दिलेलं ताई त्यावेळेला बाजूला ठेवला होता. तर अशी कितीतरी बाबा आहेत की तुम्ही असं केलं की तसं केलं. तुम्ही हे आता म्हणालात तसं पूर्वी आणखी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये एक चर्चा खूप आली होती की गणपती दूध प्यायला आणि हे सगळं लोक अक्षरशः ते झाडाचं जवळ जाऊन किंवा गणपतीला दूध पाजत होते वगैरे. हे सगळ्या चर्चा बघितल्यानंतर आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करतोय का आपण? असे काय काय प्रकार आणखीन तुम्ही बघितलेत एवढ्या वर्षांमध्ये? म्हणजे आपल्याकडे अफवा पसरण्याचं प्रमाण प्रचंड आहे. बरोबर. कोणी काहीतरी सांगितलं तुम्हाला गणपती दूध पितो, त्यावेळेला तर मोबाईल नव्हते, पण अमेरिकेत लोकांनी तोपर्यंत बीबीसीला ती बातमी आली आणि तिथल्या लोकांनी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः म्हणते की माझ्या पण गणपतींनी दूध पिलं. आता त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणाले की असं काही झालं नाही. एवढंच नाही, दिल्लीतल्या एका चांबाराने त्याचं जे वाहन ते कापण्याचं त्याला देखील दूध पाजून दाखवलं होतं की मग एवढा अडाणी असलेला चांबार व्यक्ती तोच तिथं दाखवतोय की हे दूध पिणं खोटं असतं. पण इथला मुख्यमंत्री जो शिक्षक राहिलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने हो माझ्या गणपतीने दूध पिलं. अरे गणपतीला म्हणजे जर चमत्कारच व्हायचा असेल तर असं का नाही झालं की लोकांच्या घरातले पाण्याचे हांडे दुधाचे भरले? जर गणपतीला जर करायचं मुलांना दूध प्यायला नाही मिळत आणि मग ते दूध वाया गेलं सगळं नालीतून. आपण तो ओ माय गॉड असेल किंवा पीके पिक्चर असेल तेवढ्या पुरता तो माहोल तयार होतो. परत लोक पहिले पाडे 55 अशा पद्धतीने वागतात. मुद्दा हा आहे की ह्या पुण्यामध्ये अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत. हाकामारीसारखं प्रकरण की घरावर फुल्या मारा, आणि आम्ही पाहिलं काही डॉक्टरांच्या पण घरावर अशा 3 फुल्या होत्या की नाही ती हाकामारी येते. आणि मग त्यांना जर कोणी विचारलं तुम्ही का फुली मारली, तुम्ही तर डॉक्टर वगैरे आहात, ते नाही हो दुसरं कोणीतरी मारली असेल आमच्या इथं. अरे पण तुम्ही पुसू शकता ना ती फुली. तुमची फुली बघून लोक काय म्हणतात डॉक्टरनी जर फुली मारली आहे तर अशा आपण फुल्या मारून ठेवल्या पाहिजे. किंवा ह्या पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये एक मुलगा जन्माला आलेलं आहे, ते जन्मल्या त्याला दाढी मिशी आणि ते बोलायला लागलेलं आहे. अशी अफवा पसरली. अक्षरशः ससून हॉस्पिटलमध्ये 8 ते 10 हजार लोकांचा जमाव जमला. त्यांना शेवटी सांगावं लागलं की असं कुठलंही मूल जन्माला आलं नाही. आणि काही वर्षांनी परत एक असं एका बाईने त्या कुराणला लाथ मारली आणि एक मुलगी जन्माला आली, ती अर्धी पाल आहे आणि अर्धी मुलगी आहे. अशा पद्धती आणि परत त्यांना ती पाठी लावावी लागली की असं काहीही झालेलं नाही. पण कोणीतरी कोणाला तरी सांगतो आणि इतकं पसरतं ते. म्हणजे कुठंतरी पेड्याचा कोथरूडला पेड्याचा पाऊस पडलाय असं कोणीतरी सांगितलं आणि लोक पळायला लागले. अरे असं काही होऊ शकतं का? असं काही ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून आपल्या समाजामध्ये शिक्षण पद्धतीतलाच हा दोष आहे की हे त्यांनी शिकवलं नाही. जेव्हा गणपती दूध पितो त्यावेळेला शिक्षकांनी मुलांना सांगायला पाहिजे होतं की असं काही होत नाही आणि हे काय होतं बाबा, ह्याच्या मागं काय केशाकर्षण आहे आणि त्याच्या पद्धतीचं हे विज्ञान आहे. तर हे सांगायला पाहिजे होतं त्यांनी. पण शिक्षकांना पण माहीत नसेल तर शिक्षक कसे सांगणार? आधी शिक्षकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा लागतो, मग ते मुलांना सांगू शकतात. खरं तर सायन्स इतकं पुढे गेलंय. आपल्याकडे IVF सारख्या ट्रीटमेंट्स आल्या ज्यांना मुलं होत नाही त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा मुलं होत नाहीत त्या बायका अजूनही अशा भोंदूबाबांकडे जातात आणि स्वतःचं शोषण करून घेत आहेत. म्हणजे लोक फसवत आहेत की हे बाबा लोक फसतायत की हे बाबा त्यांना फसवतात, असा प्रश्न पडतो इथे. खरं तर महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे संतांची आणि समाजसुधारकांची. त्याच्यातले संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, 986 कन्यापुत्र होती का करावा लागे पती. आता हा प्रश्न 350 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहिलेला आहे. किंवा हा भोंदू शब्द जो आहे ना संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकूनी करती पाप, दावूनी वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळोता यांची संगती. म्हणजे आता 350 वर्षापूर्वी देहूगाव किती मोठा असणार, त्याची लोकसंख्या किती असणार, पण तिथं पण भोंदू लोक होते आणि वैराग्याच्या काळा दाखवून विषयाचा सोहळा म्हणजे अशा पद्धतीने बायकांना फसवत होते. आणि तेव्हा सांगितलं अशा लोकांची संगत पण नको. आणि संत कोणाला म्हणावं, देव कोणाला म्हणावं, त्याच्यासाठी पण संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा. रंजले गांजले त्यांची सेवा करणारा कोणी असेल तर तिथं तुम्ही देव बघा. पण सर विचार करा ना तुम्ही की 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हे लिहून ठेवलेलं आजच्या AIच्या काळातही ते तितकंच लागू होतंय. म्हणजे बदललं काय आहे? हो, आज देखील संत तुकाराम महाराजांना जाऊन नवस करायला बसलेत लोक. अशी परिस्थिती आहे. म्हणजे लोक संत असू द्या किंवा समाजसुधारक असू द्या त्यांना डोक्यावर घेतात, डोक्यात घेत नाही.
आपलं म्हणणं आहे की डोक्यात घेतलं पाहिजे. आपल्या ही भूमी गौतम बुद्धाची आहे. गौतम बुद्धांनी असं सांगितलं की कोणती गोष्ट मी सांगितली म्हणून पण खरी मानू नका तुम्ही, ती तुमच्या विवेक बुद्धीला तपासून बघा, त्याचा प्रयोग करा आणि मग ते स्वीकारा. खरं तर असं सांगणारी दुसरी कोणी व्यक्ती नाही तशा पद्धतीची. काल परवाच मुक्ता दाभोळकर त्यांनी असं म्हटलंय की हे सगळे प्रकार इतके आहेत, अनीसपर्यंत तक्रारी येतात, तर त्या तक्रारी घेऊन आम्ही आता सरकारकडे जाणार आहोत, म्हणजे किमान आकडे कळतील की किती असे बोंधू पसरलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. तर याच्याविषयी नेमकं काय हे आहे, म्हणजे अनीसकडे अशी काय तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत? आत्तापर्यंत आम्ही खूप ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले. आमच्याकडे जेव्हा एखादी केस येते पहिल्यांदा आम्ही शहानिशा करतो त्याची. इव्हन शहानिशा करताना देखील फसलेली व्यक्ती काय पद्धतीने गेली होती आणि त्याच्यानंतर खरं तर पोलिसांकडे जाताना देखील की ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला पैसे दिले ह्याचा काही पुरावा आहे का. तर आता खूप लोक सावध झाले, ऑनलाईन पैसे घेत नाहीत, ते कॅश घेतात आणि तुम्ही कॅश दिले तर मग तुम्ही काय त्याचं काही पावती नसतील, काही नसतं आणि तुम्ही त्याच्या पायापाशी ठेवले पैसे की संपलं, मग पुरावा राहत नाही. तर काही वेळेला मग आम्ही लोकांना असं सांगतो की तुम्ही पैसे देताना काहीतरी छुप्या पद्धतीने शूटिंग करा की काहीतरी, किंवा त्यांनी तुम्हाला काय भीती दाखवलेली आहे, काय मोह दाखवलेला आहे, तर ह्याचं तुम्ही पुरावा तयार करा. पण एवढं करून देखील पोलिसांकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळा पोलीस टाळमटाळ करतात. कशाची टाळमटाळ करतात? गुन्हा दाखल करण्याची. काही वेळा जादूटोणा कायदा काय आहे हेच त्या पोलिसांना, खरं तर आम्ही महाराष्ट्रभर असं खूप मोठी मोहीम घेतलेली, एकदा नाही दोनदा घेतली की, आणि ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दक्षता अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय आहे, जादूटोणा विरोधी कायदा काय आहे, इथपासून तर कुठले कलम आहेत आणि काय गोष्टी केल्या म्हणजे हे गुन्हा दाखल होतो, म्हणजे हा दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, इथपासून तर ह्या कोणाच्या अखत्यारीमध्ये हा चालला पाहिजे हे पण माहिती नसतं. काही वेळेला दुसराच माणूस ते सगळं करतो. म्हणजे FIR मिळायला आम्ही कितीतरी वेळा असं झालेलं की सकाळी 11 वाजता आम्ही गेलो आणि रात्री 1:30-2 वाजता FIRची कॉपी आमच्या म्हणजे त्या फिर्यादीच्या हातात मिळाली. पण चिकाटीने पोलीस स्टेशनला FIR करणं एक मोठं अवघड काम असतं आणि ते ह्या लोकांना तर माहिती पण नसतं FIR काय आणि NC काय. बऱ्याच वेळा तुमचा अर्ज ठेवून घेतल्यानंतर त्या अर्जाची पोच पण दिली जात नाही तुम्हाला, आणि तुम्ही हे लोक येतात, आम्ही पोलिसांना दिली तक्रार, म्हणतो काय तक्रार दिली तुम्ही? नाही ते पोलिसांकडे. मग तुमच्याकडे काय? आमच्याकडे काहीच नाही. मग काय राहिलं? पोलिसांनी ते कचऱ्याची टोपली टाकलं काय आणि अजून त्याचा काही तपास केला नाही, काही कळणार नाही. किमान तुम्ही ती पोच घेतली का किंवा NC केली तर किमान नुसतं ते बोलून घेतात, समज दिली असं सांगतात, त्यांनी काही होत नसतं. FIR करणं ही एक मोठी गोष्ट असते आणि हे कलम जर लागलं तर मात्र त्याला अटक होती. अटक झाल्यानंतर त्याला कोर्टात न्यावं लागतं, तिथूनच त्याला जामीन मिळवावा लागतो आणि दक्षता अधिकाऱ्याचं ते कर्तव्य आहे. तो तिथं छापा घालू शकतो, तिथले काही वस्तू जप्त करू शकतो, ह्याच्याशिवाय अजून काही लोकांना फसवलं का ते तपास करू शकतो. आज आमच्याकडे जेव्हा केस येते ते सर्वात पहिल्यांदा आम्ही जे काम करतो ते म्हणजे त्या व्यक्तीला धीर देणं, धाडस देणं की बाबा असं काही होत नाही. बरेच लोक ह्या भीतीपोटी तक्रार करत नाही, बाबाकडे काहीतरी विद्या असेल आणि मी जर तक्रार केली तर मला तो असं काहीतरी करेल की मला मारून टाकेल, असं काहीतरी मला एकदम फार म्हणजे माणसाची कोंबडी बनवतो, माणसाचं कबूतर बनवतो, इथपर्यंत लोकांना खरं वाटतं. असं काही होऊ शकतं का? पण लोकांना तशा भीती असते. तर त्यांना आम्ही सांगतो की डॉक्टर दाभोळकरांचा पण खून करताना त्यांनी लिंबू मिरची नाही वापरली, त्यांनी बंदुकीच्या गोळ्या वापरल्या. जर त्यांच्याकडे खरंच तसं काही असतं तर मग त्यांनी हे टाकायला पाहिजे होतं, लिंबू टाकून त्यांना मारायचं होतं. पण तसं काही नसतं आणि त्याच्यामुळं हे धाडस आम्ही त्यांना देतो आणि त्यांना सांगतो की लढाई तर तुम्हाला लढावी लागेल, बाकीचं बळ आम्ही तुम्हाला देऊ. आणि पोलिसांपर्यंत पण जाताना आम्ही तशा पद्धतीने जातो की पोलिसांना सांगतोय गांभीर्य की ही फसलेली एक व्यक्ती आता पुढे आलेली आहे. प्रत्येक वेळेस तक्रार घेतली जाते किंवा नाही जात, काय नेमका प्रॉब्लेम आहे? कधी कधी तक्रारदार मागे येतात, काय काय घडतं? काय मुद्दा हा आहे की फसवणूक झालेल्यापैकी 10 पैकी माझ्या मते 2 जण कदाचित पुढे येण्याचा प्रयत्न करतात आणि त्या 2 जणातला एकच जण कदाचित FIR करतो, दुसरा तिथून पण पळ काढतो, पोलीस स्टेशनमधून पण म्हणतो नको बाबा मला पोलिसांचे हेलपाटे मारावे लागतील, मग मला कोर्टात साक्षीला जावं लागेल का? तर जावं लागतं त्यावेळेला. आता आम्ही देखील काही ठिकाणी आहोत तर आम्हाला पण माहिती आहे पूर्ण. आता शिरूरच्या कोर्टामध्ये आमच्या एका केससाठी आम्हाला जावं लागतं, तर आम्ही इथून जाणं तिथपर्यंत आणि तिथून येणं अख्खा दिवस मोडलेला असतो आणि तिथं गेल्यावर कळतं की त्यांनी आरोपींनी दुसरी तारीख घेतलेली आहे, तुमची साक्ष आज नाही होणार, उद्या होईल. उद्या नाही, पुढची कुठली तरी तारीख दिलेली असते. पण आपला वेळ, श्रम, पैसा सगळा गेलेला असतो आणि आपण तर सामाजिक काम म्हणून हे करत असतो. पण असं काही घडतं. बऱ्याच वेळा अशा केसेस ज्या आहेत त्या फास्ट ट्रॅकमध्ये चालल्या पाहिजे. आता हा खराच प्रकरण पण मी आज तुमच्या चॅनलवर सांगतो, 8-9 वर्ष तरी
ही केस म्हणजे पहिली तर गोष्ट आरोपपत्र दाखल व्हायला किती दिवस लागतात? 90 दिवसामध्ये ते होतच नाही तशा अजून पद्धतीने, चौकशी जरी सुरूच त्यांनी आहे. दिलेली असते मुदत. फार शेवटच्या मुदतीपर्यंत ते सांगणार नाही हो अजून पण आमच्याकडे केसेस येतात, अजून पण किती लोकांच्या साक्ष घ्यायच्यात बाबा. तुम्ही जितके साक्षीदार वाढवणार आहात त्याच्यामध्ये तेवढी ती केस लांबणार लांबणार आहे. आहे, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे कितीतरी प्रकरणामध्ये, आसारामच्या प्रकरणामध्ये कितीतरी साक्षीदारांचे खून झाले. बरोबर. आणि आपण त्याच्यावर तर एक पिक्चर पण बनलेला आहे की हो. काय पद्धतीने ती लढाई लढावी लागली. राम रहीमच्या प्रकरणामध्ये लाख लाख लोक रस्त्यावर उतरले होते राम रहीमच्या समर्थनार्थ. बरोबर. आणि राम रहीमने जितके दिवस जेलमध्ये नाही काढले त्यापेक्षा जास्त दिवस तो पॅरोलवर होता. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना एक VIP ट्रीटमेंट मिळते. बरोबर. तर त्या- आपल्याकडे आश्रम सारख्या वेब सिरीज येतात आणि लोक ते एवढी एन्जॉय करतात, पण त्याच्यातून आपण काय बोध शिकतो? घेत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की जादू टोणा प्रतिबंध कायदा असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असेल, हे सगळे कायदे होऊन एवढी वर्ष झाली आहेत, तर नेमकं कायदा कमी पडतोय की काय 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 बदलायला हवंय? नाही, खरं तर जादूटोणा कायद्याविषयी अवेअरनेससाठी खूप प्रयत्न केले गेले. पण कसं असतं, म्हणजे जसं एका मुलाला आपण एक विषय शिकवला तर किती दिवस त्याच्या लक्षात राहतो? थोडे दिवसच राहतो, नंतर तो परत विसरून जातो. परत त्याला ते म्हणजे तेवढ्या गोष्टी सातत्याने लक्षात. आता हे प्रकरण आत्ता कळालं, समजा PK पिक्चर आला त्यावेळेला खूप मोठी हवा झाली हो. होती. ओ माय गॉड पिक्चर आला त्यावेळेला खूप मोठी हवा झाली होती. किंवा देऊळ नावाचा पिक्चर आला तेव्हा बऱ्यापैकी एक तेवढ्या पुरत असतं. किंवा काही वेळेला उलटं पण घेतलं जातं. म्हणजे 3 इडियट पिक्चर जेव्हा आला होता तेव्हा त्याच्यातून एक वेगळा संदेश होता, पण लोकांनी चुकीचा संदेश पण घेतला आणि काही सुसाईड पण झाले त्याच्यातून. हो. तर म्हणजे करू नका असं सांगितलं आहे त्या पिक्चरमध्ये, पण काही चुकीचं गेलं. म्हणजे आता अशा पद्धतीच्या वेब सिरीज पाहून कदाचित आरोपी पकडण्याच्या ऐवजी गुन्हे देखील घडू शकतात की. आणि त्याच्यामध्ये आपण दृश्यम सारखे पिक्चर पाहिले की त्याच्यामध्ये असं कळतं की आरोपी पण त्याच्यातले ट्रिक्स वापरून की आपण कसा बचाव करायचा स्वतःचा तशा पद्धतीने. किंवा आज खरातला वाचवण्यासाठी पण वकिलांची एक कायदा मोठी कसा फौज हवा? असेल हो, आणि ती बरोबर. फौज कामाला लागल. आणि ते त्या पद्धतीने की बाबा ही बाईच कशी चुकीची होती किंवा ह्या केसमध्येच कसं दम नाही आणि हे कसं खोटं सगळं खरातवर उभं केलेलं आहे, अशा पद्धतीचे ते आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यासाठी पैसा लावला जाणार. तसं ते अशा गोष्टी घडतात समाजामध्ये. पण आमचं मेन फोकस हाच आहे की समाजामध्ये प्रबोधन करणं. आणि कदाचित आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये जाऊन लेक्चर देण्यात एवढा फायदा नाही आहे जेवढं आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना हे सांगणं, की मुलांना पहिल्यांदा हे शिकवलं पाहिजे की हा सायंटिफिक टेम्परामेंट का महत्त्वाचा आहे आणि ह्याचा कार्यकारण भाव महत्त्वाचा काय आहे. मार्क पाडण्यासाठी बरेच जण शिकवतात, पण विषय समजावण्यासाठी फार कमी लोक शिकवतात. बरोबर. आणि मुलांना तो विषय समजलेलाच नसतो. ज्याला आपण म्हणू की एखादी गोष्ट घडली आणि त्याचं कारण आहे. हे प्रत्येक गोष्टीमागं म्हणजे ज्याला साधी गोष्ट आहे, प्रत्येक घटनेमागं काहीतरी कारणं असतात. ते कारण मानवी बुद्धीला समजू शकतं. त्याचं ते एक पद्धत आहे, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती. ह्या पद्धतीनेच आजपर्यंत मानवाने जी काही प्रगती केलेली आहे, मानवाने म्हणजे इथपर्यंत गुहेमध्ये राहणारा माणूस आणि आज परग्रहावर माणसं पाठवणारा माणूस, तर ही प्रगती सगळी ह्या ज्ञानाची प्रगती ह्याच मार्गाने झाली आहे. असं कोणत्याही झाडाखाली बसला आणि पुस्तक उशाखाली ठेवलं आणि ज्ञान प्राप्त झालं असं काहीही घडलं नाही. किंवा PK सारखा हातात घेतले आणि इकडून डाटा तिकडे ट्रान्सफर झाला, हे फक्त कथा कादंबऱ्यामध्ये होऊ शकतात. किंवा आपल्याकडं ज्या पोथ्या पुराणं आहेत त्याच्यात सगळे चमत्कार सांगितलेले आणि आपला भारतीय मानसिकता चमत्कारावर खूप विश्वास ठेवते आणि मग त्याच्यामुळं ह्या अशा सगळ्या गोष्टींना ते बळी पडतात. बरोबर. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून तुमची काय मागणी आहे किंवा काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाकडे बघितल्यानंतर? कारण हे प्रकरण आल्यानंतरच या सगळ्या गोष्टीला आणि चर्चांना वाचा फुटते आणि पुन्हा कुठेतरी हे प्रकरण थंड होतं आणि पुन्हा ते सगळं बासनात बांधून ठेवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी. तर नियम पण बदलायला हवेत का काही? नक्कीच. खरं तर आता हे खरात प्रकरण उघडकीला आलं नसतं आणि एवढी सगळा गजावळा झाला नसता महाराष्ट्रामध्ये, तर कदाचित विधिमंडळामध्ये हा कायदा कसा बंद करता येईल ह्याच्यासाठी बैठक लागली असती. आणि त्याच्यासाठी पण नियोजन करणारे अशी सनातनी लोक तिथं पोहोचलेले पण होते. आणि ह्या पद्धतीची तुम्ही जी समिती केलेली आहे कायद्याचा प्रचार प्रसार करणारी, ती आधी बंद करा अशी एक त्यांची मागणी होती. आणि त्याच्याबद्दलची एक मीटिंग ठरलेली पण होती आणि ती मीटिंग नंतर कॅन्सल झाली. तर अशा पद्धतीची पण एक मोठी लॉबिंग आहे ज्याच्यामध्ये बुवा बाबांचं एक मोठं रॅकेट आहे की ज्यांना हा कायदा नको आहे आणि तो कायद्याचे अडथळे कसे दूर करता येतील असे ते प्रयत्न करतात. त्याच्यामुळं नियम बनत नाही आहे. नियम जर बनले तर अजून जास्त पद्धतीने पोलिसांना तशा पद्धतीने हे करता येईल, त्यांना अजून जास्त अधिकार मिळतील, त्याच्यामध्ये ॲक्शन घ्यायला सोपं पडेल. तर तसे नियम सरकारने केले पाहिजे. म्हणजे आज जादूटोणा कायदा झालेला आहे,
किंवा आपल्याकडे असे बाबा येऊन गेले धीरेंद्र शास्त्रीसारखे, आपण पाहिलं त्याला कितीतरी पॉलिटिकल लोक जाऊन तिथं पाया पडतं. एवढेच नाही, पोलीस अधिकारी देखील तिथं जाऊन ड्रेसवर होते आणि तिथं जाऊन पाया पडत होते. असा समाजामध्ये चुकीचा मेसेज जेव्हा जातो त्यावेळेला जेव्हा तो पकडला जातो तेव्हा तो भोंदू असतो. बरोबर. जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत तो पण तो जे करत होता ते सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन होतं असं आम्ही तेव्हा सांगत होतो. पण त्यावेळेला सरकारने लक्ष दिलं नाही. आसारामला अटक होण्याच्या आधी जेव्हा तो आला होता तेव्हा देखील त्याचं पण एक स्टिंग आजतक चॅनलने केलं होतं त्यावेळेला. पण त्याचं देखील त्यावेळेला स्टिंग केलं, फक्त एवढंच झालं, फक्त कारवाई मात्र काही झाली नाही. कारवाई व्हायला देखील खूप मोठा काळ लोटला. आता कदाचित हा पण एक मोठा काळ लोटल त्यावेळेला धीरेंद्र शास्त्रीचं पण पितळ उघडं होईल. किंवा धीरेंद्र शास्त्री नाही असे कितीतरी आहेत की जे आज ते ह्याच्यामध्ये काम करतायत, त्यांना अजून कोणी हात टाकलेला नाही आहे. पण कधीतरी त्यांच्या विरोधात पण FIR होईल, त्यांना पण अटक होईल आणि मग लोकांना कळेल की हे पण तसेच होते. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर्वसामान्यांनी या गोष्टीला बळी पडू नये म्हणून तुम्ही लगावबत्तीच्या माध्यमातून काय आवाहन कराल आता या क्षणाला? खरं तर मी असं आवाहन करेल की आपल्या मुलांना वेळीच तुम्ही सावध करा. आपल्या मुलांना कधी अशा ठिकाणी नेऊ नका की जिथं अशा पद्धतीने अंधश्रद्धेला उत्तेजन दिलं जाईल. अंधश्रद्धेला पसरवणाऱ्या खूप मालिका आपले आईवडील चवीने बघत असतात आणि आईवडील चवीने बघतात त्यावेळेला मुलं पण चवीने बघतात. तशा पद्धतीने मुद्दा असा आहे की समाजामध्ये हा मुलांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत पालकांनी नेऊ नये. पालक देखील आज मोबाईलमध्ये इतके गुंग झालेले आहेत आणि मोबाईलमध्ये ते काय पाहत आहेत मुलं तेच बघणार. तुम्ही जर मुलांना वाचण्याची सवय लावली, आज घरामध्ये खूप मोठा TV असतो, किती इंची तो TV असतो, तो पुस्तकाचं कपाट किती लोकांच्या घरी आहे. सर तुम्ही आम्हाला आता इथं काही प्रात्यक्षिकं पण करून दाखवा की लोक कशा पद्धतीने फसतात, कारण ते समजणं खूप गरजेचं आहे आज. नक्की. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात की जे सांगतात की मी हवेत हात फिरवून सोन्याची साखळी केल्याचे प्रकार देतात. आपल्याला माहिती आहे सत्यसाईबाबा असा हवेत हात फिरवायचा आणि सोन्याची साखळी काढून दाखवायचा किंवा पैशाचा पाऊस पाडून दाखवायचा. तर रिकामे हात दाखवले जातात लोकांना की माझे सगळे रिकामे हात आहे आणि मी असं करून पैसे कसे तयार करू शकतो. तर आता तुम्हाला दिसलं, मी तुम्हाला सगळ्यांना रिकामा हात दाखवला होता आणि आता माझ्या हातामध्ये 100ची नोट आली. आता ही कशी आली बाबा? तर तुम्हाला सर्वांना मी दाखवताना रिकामाच हात दाखवला होता, तेव्हा माझ्या हातामध्ये काही नव्हतं. पण हे करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे मी अशी नोटीची घडी केलेली होती आणि ती घडी मी एका थंबमध्ये टाकली. एक प्लॅस्टिकचा थंब आहे आणि मी असा माझ्या बोटामध्ये अडकवला. आता मी असा हात जर धरला तर कोणाला लवकर कळत नाही की हे माझं बोट नाही आहे, तर हा थंब आहे. मी असा बसलेलो आहे आणि मी असं बोट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सांगते की हा रिकामे हात आहे. जेव्हा मी असं इतकं फास्ट करतो त्यावेळेला रिकामे हातच दिसतात, बोटच दिसतात. पण किंवा असं हे बोट जास्त लोकांपुढे येत नाही आणि मग जेव्हा असं करतो तेव्हा हळूच मी ते बोट काढून घेतो आणि मग हात खालीवर करत ही नोटच दाखवतो. तर अशा पद्धतीने तोपर्यंत हा इथं लपवलेला आहे. तर अशा पद्धतीने देखील पैशाचा पाऊस पडतो असं एखाद्याचा विश्वास. रिकाम्या हातातून मी पाहिले त्याचे हात रिकामे होते, काहीच नव्हतं. सोन्याची साखळी काढून दाखवली, सोन्याची साखळी पण बसू शकते आणि ती लपवता येते. हे काही जे तुम्ही ह्याच्यात टाकाल ते लपवता येतं. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला भाव निर्माण तशा पद्धतीने तुम्ही मला 1 लाख द्या, मी 1 कोटी रुपये देतो असं सांगणार आहे. तुला जर 1 कोटीचा पाऊस पाडताय तर तू 1 लाख माझ्याकडे का मागतो असा प्रश्न विचारत नाही लोक. लोकांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर ह्याला 1 कोटी लाखाचे 1 कोटी करता येतात तर मग त्या 1 कोटीतूनच 1 लाख घे ना मग. असं नाही कोणी त्याला म्हणत आणि ते त्याला पैसे देतात. ठीक आहे, आपण हे काही चमत्कार तर पाहणार आहोत, पण मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. जे काही गोष्टी ज्या तुम्ही कदाचित नकार द्याल, पण मला असं वाटतं तुमच्याकडे पाहिल्यावर शालेय जीवनामध्ये तुम्हाला गणित हा विषय खूप जड जात होता आणि गणित विषय तुमचा कच्चा होता. खरं आहे का हे? हो खरं आहे. पण आता मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला 5वीचं गणित पण मी विचारलं तर तुम्ही चुकीचं उत्तर द्याल. तुम्ही म्हणा खोटं आहे. हो खोटं आहे, नाही खरं. मी 5वीचं गणित विचारलं तर तुम्ही बरोबर उत्तर द्याल असं तुम्हाला वाटतं. पण माझा आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की मी ज्याचं भविष्य सांगतो त्याचं कधीच चुकत नाही. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 5वीचं गणित येणार नाही आणि मी हे कॅमेऱ्यासमोर प्रूव्ह करून देणार की 5वीचं गणित तुम्ही चुकीचं उत्तर देणार आहात. तर आपण करूया? हो ठीक आहे. 100 रुपये आहेत मॅडम. किती रुपये? 100 रुपये तुमच्यात आणि माझ्यात आपल्या दोघांमध्ये वाटून घ्यायचे आहेत. मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, सिनियर माणूस आहे. मला तुमच्यापेक्षा 10 रुपये जास्त पाहिजे. तुम्हाला किती आणि मला किती सांगा, पटकन सांगा मॅडम. तुम्हाला 60, मला 40. हां,
आता टाळ्या वाजवा स्वतःसाठी. हां, मला किती? 60. 60. तुम्हाला किती? 40. मला किती रुपये जास्त पाहिजे होते तुमच्यापेक्षा? 10. 10. हां. आता समजा आपल्याला 100 एकर शेती वाटायची दोघांमध्ये हो. आणि मला तुमच्यापेक्षा 10 एकर जास्त पाहिजे, हां. तर तुम्ही 60 आणि 40 कराल का? मला किती एकर जास्त मिळेल मग? तुमच्यापेक्षा किती जास्त एकर मिळेल मला? 20 एकर. 20 एकर. हो. मग तुम्हाला 10 एकर शेतीचा भाव माहिती असेल, मग मला 10 एकर जास्त द्यायची होती, तुम्ही 20 एकर दिली. म्हणजे तुमचं गणित कच्चं आहे, हे मी प्रूव्ह केलेलं आहे. उत्तर असं पाहिजे होतं मला 55 आणि तुम्हाला 45. अच्छा. मग 10चा फरक पडला असता. मग तुमचं गणित कच्चं आहे, तुम्ही मान्य करा. आणि मी जे भविष्य सांगतो ते खोटं नाही आहे माझं. सर आलं लक्षात. आलं लक्षात. आलं लक्षात. आणि तुम्हाला पहिलीचं पण गणित येत नाही मॅडम. प्रूव्ह करू का? नको नको सर, आलं लक्षात. ठीक आहे. आता अशा आपण पद्धतीने फसवलं जातं. अशा पद्धतीने अर्थात हे ट्रिकी आहे. म्हणजे कोणीही असं म्हणू नका की मला खरंच कळतं वगैरे. हा गणितच ट्रिकी होतं आणि त्या ट्रिकी गणिताचं उत्तर तुम्ही चुकू शकता. आणि पहिलीचं जे ते पण एक ट्रिकी गणित आहे की जे मी तुम्हाला विचारलं असतं समजा तरी तुम्ही सांगू शकला नसता. तर अशा काही गणितामध्ये म्हणजे गमती थोडक्यात आहे. आपण त्याला गुगली टाकणं म्हणतो ना, ते तशा बरोबर पद्धतीचं. तशा पद्धतीने बाबा तुम्हाला मी म्हटलं की कोणत्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात, फेब्रुवारी. तुम्ही म्हणा सर्व महिन्यांमध्ये असतात मॅडम, असं मी म्हणेन. बरं. 28च असतात असं मी नव्हतं विचारलं. बरोबर. सर्व महिन्यांमध्ये असतात. पण आपल्याला ते पक्क बसलेलं असतं की मी तुम्हाला काय सांगणार, तुमचं जनरल नॉलेज खराब आहे, मी प्रूव्ह करू शकतो आणि मग हा प्रश्न विचारणार. म्हणजे थोडक्यात गोंधळात टाकायचं आणि मग आणि याच्यातून मग विश्वास त्याच्यातून संपादन करायचा. बरोबर आणि बरोबर. आणि मग तो माणूस घरी जाईपर्यंत विचार करू शकतो. म्हणजे असे मी शिक्षकांच्या शिबिरामध्ये असं म्हटलं की सर तुमचं गणित तर कच्चं आहे, तर म्हणते नाही हो मी तर गणितच शिकवतो. आणि मग मी त्यांना प्रूव्ह करून दिलं. ते कार्यक्रम संपल्यानंतर पण माझ्याजवळ आले, हे कसं काय झालं? त्याला सांगितलं असं नसतं, हे फसवं गणित होतं आणि फसतात लोक त्याला. असं काही नसतं. जसं एखाद्याचं फुल मनातलं ओळखणं, तर 90% बायका गुलाब धरतात. आता BJP आल्यामुळं काही लोक आता कमळ धरायला लागले, ती गोष्ट वेगळी. पण मोठ्या प्रमाणात बायका कोणतं पण फुल मनात धरा म्हटलं की गुलाब धरतात, हा धरतात अशा पद्धतीने. तर अशा काही ट्रिक्स असतात किंवा खरं तर अजून एक. आता हे सर तुम्ही सगळं साहित्य इथे ठेवलंय, हे काय ते नेमकं सांगा आणि काय कशा पद्धतीने तुमचे प्रयोग आहेत आणि त्याच्यातून कसं सगळं समोर येतं सत्य, तेही सांगा आम्हाला आता. हो हो. खरं तर आपण एक अजून एक मनातलाच ओळखण्याचा प्रयोग आहे. तर आपण करूया. एक छोटासा कागदाचा तुकडा जर बघतो माझ्याकडे असेल कदाचित, तो पण आपण एक प्रयोग करूया लगेचच. हे देऊ का तुम्हाला? हां चालेल चालेल. आता बघा मी तुमचं माइंड रीड करतो. असा एक प्रयोग आहे इथं आणि हा कागद आहे आणि तुमच्यासमोर माझ्याकडे हे पत्ते आहेत. या पत्त्यामध्ये काही पत्ते मी निवडलेले आहेत आणि इथं मी 2 गठ्ठे ठेवलेले आहेत आणि मी आता तुमचा माइंड रीड करतो आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे ह्या दोन्ही गठ्ठ्यापैकी एकच गठ्ठा तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही कोणता गठ्ठा घेणार हे मी आता रीड करतो आहे आणि मी रीड केलेलं आहे. हां, तर तुम्ही इकडं इकडं कुठंही म्हणू शकता की कोणता गठ्ठा तुम्ही निवडलेला आहे सांगा मला. तो इकडचा का इकडचा? तो हा निवडलेला आहे तुम्ही. तिकडचा. आणि आता तुम्हाला मी हा कागद देतो आहे. ह्या कागदावर काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचायचं आहे. काय लिहिलं जोरात वाचा. 8चा गठ्ठा निवडणार. हां, तर मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 पानं आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर इथं 4 पानं होते ना 8 पानं होते. पण मी आधीच लिहून ठेवलं होतं तुम्ही 8चा गठ्ठा निवडणार आहे कसं आणि काय? तुम्ही बरोबर तेच निवडलेलं आहे. हो, कसं काय? तर तुम्ही थक्क होणार की असं कसं काय, मी हे 4 म्हणायला पाहिजे होतं, मी 8च कसं म्हटलं, त्यांनी आधीच कसं काय लिहून ठेवलं आहे. आता जरी तुम्ही हा निवडला असता तरी मी काय केलं असतं तुम्हाला असं दाखवलं असतं की तुम्ही 8चा गठ्ठा निवडणार होता मॅडम. म्हणजे जिथे 8 नंबर आहेत आणि हां, आणि मग इकडे दाखवलं असतं हे तर पण वेगळे, मी मोजून नसते दाखवले. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं असतं 8चा गठ्ठा निवडणार आहे, हा 8चा गठ्ठा आहे आणि हे वेगळे आहेत. हे 8 पत्ते तेव्हा आहेत म्हणून मोजले 8चा नसते. गठ्ठा. आता मी मोजून दाखवले तेव्हा न मोजता फक्त 8 ज्याच्यात आहे ते तुम्ही निवडलं. म्हणजे तुम्ही काही निवडलं तरी माझंच उत्तर बरोबर येणार आहे. ज्योतिषी लोक अशी ट्रिक वापरतात की ज्याच्यामध्ये ते बरोबरच येणार असतात
पण तुम्ही थक्क होणार. हा प्रयोग एकदाच करता येतो, बरोबर. त्याच्यानंतर परत नाही वापरता येत ही ट्रिक. पण ही ट्रिक जेव्हा वापरली जाते त्यावेळेला तो माणूस थक्क होऊन जातो की बरोबर. काय इथे तुम्ही पद्धतीने दुसऱ्यांदा विश्वास संपादन केला आणि मला असं खरंच वाटलं. हा आता त्यावेळेला ना की मी हा का नाही निवडला त्यावेळेला, असं मनात येऊ शकतं. बरोबर. मग तेव्हा मी पानं नाही दाखवणार काय आहे ते, मी फक्त मोजून दाखवणार हे 4 होते आणि हे 8 होते. आणि मी म्हटलं होतं तुम्ही 8चा निवडणार, तुम्ही हा निवडला. हा निवडला असता तर मी पानं दाखवले असते, हे वेगळे पानं आहेत आणि हे वेगळे पानं आहेत, पण तुम्ही 8च निवडणार मी आधीच सांगितलं होतं. अशी एक ट्रिक आहे ती. आणि तशा पद्धतीने केलं जातं. किंवा आपल्याकडं भूताविषयी भरपूर एक संकल्पना आहे, लोकांच्या मनामध्ये भूत असतं आणि ते भूत झपाटतं वगैरे. आणि तुम्ही कधी भूत पाहिलंय का? नाही पाहिलं, पण भूताविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला ऐकल्यात. नक्कीच ऐकलेल्या असणार म्हणजे तुम्ही. आता तर जेव्हापासून व्हिडिओज आणि हे यायला लागलेत, मोबाईल हातात आल्यापासून इतक्या गोष्टी दिसतात की कुठून तरी असं उडताना काहीतरी एक पांढऱ्या कपड्यांमधलं भूत भूतांचे 2 रंग असतात मॅडम, एक काळा असतो आणि दुसरा पांढरा असतो. भूतांचे 2 सण असतात मॅडम, एक अमावस्या आणि दुसरा नाही माहित सर. अमावस्या आणि पौर्णिमा. हां. आणि भूतांना व्हेज आवडतं का नॉनव्हेज आवडतं? नॉनव्हेज. नॉनव्हेज आवडतं. आणि भूतांचे पाय कसे असतात? उलटे. आता कितवीला होता अभ्यासक्रम तुम्हाला हा? कोणाला किती पहिलीतल्या दुसरीतल्या मुलाला जरी विचारलं आणि 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला जरी, भूताचे पाय उलटेच सांगतात. आम्ही महाराष्ट्र आणि म्हणते ह्या जगात कुठंच भूत नाही. भूत उलटं सांगतो कारण आपली खोपडी उलटी असते. कोणी काही सांगितलं की आपण विश्वास ठेवतो, पण तुम्ही भूत पाहिलेलं नाही. हां, आपल्यावर मारतात. तर आता काही आता तुम्ही भूत पाहिलं नाही, पण मी तुम्हाला भूताचा प्रयोग दाखवतो. आणि हे भूत जे आहे, ह्या भूताला मी वश करून ठेवलेले आहे. जे मी सांगेल ते भूत ऐकतं. मी जरी सांगितलं की तुमचे पर्समधले पैसे काढून मला आणून दे, तरी हे भूत मला आणून देईल. तर असं काय काय आहे, तर हे भूत पळून जाऊ नये म्हणून त्याला मी दोरीने बांधले. बरं, आता हा प्रयोग तुम्हाला मी दाखवतो. हे भूत पळून जातं इकडं तिकडं, म्हणून त्याला मी दोरीने बांधून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला दिसतं आता वरून सोडलं की खाली येतं, इथून सोडलं की खाली येतं, आहे की नाही? पण जेव्हा मी त्याला सांगतो खाली यायचं नाही, तेव्हा खाली येत नाही. आता बघ, खाली येऊ नको, नाही येत खाली, आहे की नाही? कुठे येते खाली? नाही येत. का नाही येत? तुम्ही पकडून धरा. हां, मी पकडून धरलं आहे. आणि मी सोडलं तर खाली येईल ते, आहे की नाही? पण मी सोडेल आणि तरी पण हे खाली येणार नाही, असं तुम्हाला दिसेल. आता मी सोडणार आहे आणि तरी खाली यायचं नाही आहे. बघा, आता मी सोडतो आहे त्याला आणि खाली येत नाही, ते नाही येत, ते आता वरतीच थांबलेलं आहे. मी त्याला थोडंसं हळूहळू खाली आहे, हळूहळू खाली यायला लागलं, हळूहळू पटकन खाली आहे, पटकन खाली. मी सांगेल ते सगळं ऐकतो. आता हे देखील हा प्रयोग आहे. ह्याच्यामध्ये मुलांना आम्ही सांगतो, खरं विज्ञानाचा प्रयोग म्हणून सांगतो की हा नारळ आहे आणि त्याला मी सांगितलं हे सगळ्यांवर लक्ष दे. मग तो सगळ्यांवर लक्ष देतो. हळूहळू ये, हळूहळू थांबला, ये, आला, थांब. आता हे का ऐकतो, तर ह्याच्या काय लॉजिक आहे तिथं बरोबर आहे. नारळ घेतलेला आहे, नारळाचे 2 तुकडे केले. नारळाचे 3 डोळे असतात, एक डोळा कच्चा असतो, ते सहज होल होतं. इकडचं होल मात्र तुम्हाला करावं लागतं. या नारळाच्या 2 करवंट्या जोडण्याच्या आधी दोन्हीकडे होल केलेले होते आणि नारळामध्ये काडी अशी आडवी टाकली आणि वरून जेव्हा दोरी टाकली, ही दोरी काठीच्या मागं घेतली आणि परत खाली घेतली. जेव्हा मी ओढून धरतो त्यावेळेला मधल्या काठीला ही दोरी टेकलेली असते आणि त्याच्यामुळं हा नारळ तिथं वरती अडकलेला आहे. मी ओढून धरले म्हणून, तर मी हात सोडला तर खाली येणार आहे. बरोबर. मुद्दा हा आहे की असं काही असतं का, निर्जीव गोष्ट आपली ऐकते का? पण असं काहीतरी करून दाखवतं. आता त्या खरातनी पण असंच काहीतरी केलं होतं. रिमोटवर चालणारा साप दाखवला, 20 फुटाचा साप आहे, 25 फुटाचा साप आहे. अशा पद्धतीने लोकांना ते असं कसं काय होऊ शकतं. खरं तर आपण जेव्हा विचार करायला पाहिजे, आपण मोबाईलवर अमेरिकेतल्या भावाशी बोलतो, तो चमत्कार नाही वाटत, पण एखाद्या बाबाने हवेत हात फिरवला, अंगारा काढून दाखवला की आपल्याला तो चमत्कार वाटतो. तर खरे चमत्कार, विज्ञानाचे चमत्कार ते आहेत, पण आपला विश्वास तेव्हापासून बसतो. किंवा अजून एक तुम्हाला मी आता वेगळा दुसरा चमत्कार दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असा एक चमचा आहे आणि हा चमचा माझ्या नजरेने मी वाकवणार आहे. आता मी कसा हा वाकवतो आणि नजरेने कसा वाकवू शकतो, आपण हा पण एक प्रयोग पाहूया. आता तुम्हाला दिसेल, त्याच्यासाठी नजरेमध्ये ताकद असावी लागते आणि नजरेतली ताकद कशी असते हे मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दिसेल की मी हा चमचा असं धरला, तुम्ही बघा, कॅमेऱ्यासमोर बघा. आता हे मी ह्या चमच्याकडे नुसतं बघणार आहे आणि चमचा हळूहळू वाकायला लागेल. बघा, हळूहळू वाकलेला दिसतोय का तुम्हाला? आणि चमचा वाकलेला आहे. आता हा कसा वाकला बाबा, ह्याच्या मागचं ट्रिक म्हणजे तुम्हाला दाखवताना मी हा चमचा दाखवला होता आणि नंतर हे 2 तुकडे आहेत चमच्याचे, ह्याला मी असं हातात धरलेलं आहे. तुम्हाला माहीत नाही आहे तुटलेला चमचा आहे आणि मी
इथं मध्ये पकडलेलं आहे त्याला आणि मग हळूहळू हळूहळू हात असा तिरका केलेला आहे. किंवा एखाद्याला चमचा हातात पण देता येतो, तर तो कसा देता येतो तो पण आपण एक प्रयोग पाहूया. की जसा मी एक चमचा आता तुम्हाला दिसेल की मी हा चमचा असा हातामध्ये धरलेला आहे आणि आता तुमच्या सर्वांसमोर मी याला वाकडा करणार आहे आणि आता दिसेल हळूहळू हा वाकडा व्हायला लागलेला आहे. बघा तिरका तिरका हळू वाकडा झालेला आहे, हळूहळू हळूहळू वाकडा झालेला आहे, अजून वाकडा झालेला आहे आणि अजून. आणि मी तुम्हाला हातामध्ये पण देऊ शकतो की चमचा वाकलेला चमचा बघा. मी सरळ चमचा होता आणि आता हा वाकडा चमचा आहे. ते खाली. तर हा प्रयोग कसा केला बाबा, तर दाखवताना मी हा असा हातात धरताना हा दुसरा तुकडा होता तो मी इथं धरलेला होता आणि तुम्हाला दाखवताना असं दाखवलं की हा सरळ चमचा असा दिसतो आहे आणि ह्या तुकडाच आहे तो मी हळूहळू हळूहळू वाकवला आणि हा इथं घेतला आणि तुमच्या हातात हा दिला. हा तेव्हा माझ्या हातात ठेवला. लोकांचा हात लक्ष इकडे जात नाही, पण चमचा कसा काय नजरेने वाकवला. खरं तर अशा पद्धतीचे चमत्कार करून मुलांना फसवलं जातं. म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून ब्रेन त्याला म्हणतात मिड ब्रेन ॲक्टिवेशन. तर अशा पद्धतीची एक मोठी बुवाबाजी आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. किंवा नजरेने चमचा काय इथून वस्तू इथं पण हलवू शकत नाही, पण असे काहीतरी आभास तयार केले जातात, त्याच्यामागं काहीतरी ट्रिक असते. किंवा आता तुम्हाला दिसेल जसं मी सांगितलं एखाद्या व्यक्तीला भूतानी झपाटलेला असतो आणि ते भूत उतरवण्याचे पण प्रकार केले जातात. तर काय केलं जातं बाबा, आता भूत उतरवण्याचा एक चमत्कार मी तुम्हाला दाखवतो. हा माझ्याकडे एक गडवा आहे. जनरली असे पूजेचे साहित्यच वापरले जातात ह्याच्यामध्ये. हा गडवा आहे आणि ह्या बाटलीमध्ये तांदूळ दिसत आहेत तुम्हाला. ह्या तांदूळामध्ये मी काय करणार आहे, आपल्या मॅडमला भूत लागलेलं असं समजूया आपण तात्पुरतं आणि ह्या भूताला मी ह्याच्यामध्ये बंद करणार आहे. तर कसं बंद करणार आहे ते सांगतो. आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ ओततो आहे. तांदळामध्ये अजून दुसरं काही नाही आहे, फक्त तांदूळ आहे. आणि हे तांदूळ आता मी गडव्यामध्ये टाकलेले आहे आणि माझ्याकडे एक त्रिशूळ आहे. हां, आणि हा त्रिशूळ मी ह्याच्यावर टाकणार. कशासाठी टाकणार की असं मी एखाद्या म्हणजे ज्या व्यक्तीला भूतांनी झपाटलेले असं सांगणार की तुमचं ते भूत आहे मी ह्याच्यात बंद करणार. एकदा दोनदा असं 21 वेळा करणार किंवा किती जास्त वेळा पण जसे पैसे तुम्ही दिलेले असतात त्या पद्धतीने हे करणार. आणि भूत बंद झालं हे केव्हा कळणार, ज्या वेळेला मी हा त्रिशूळ वरती उचलणार आहे तेव्हा हे सगळे तांदूळ पण वरती येतील. तांदूळ नाही, हा तांब्या पण वरती येईल. तर असं समजायचं तांब्या जर वरती आला तर ह्याच्यामध्ये भूत बंद झालेलं आहे. आणि ते कसं होतं ते मी तुम्हाला आता दाखवतो करून. आता दक्षिणा मोठी मिळाली तर हा खूप वेळ चालतो प्रयोग. तुम्ही काय मला पैसे देणार नाही जास्त, त्याच्यामुळे मी पटकन करणार आहे. सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जे ज्ञान देताय ते खूप मोठं आहे पैशापेक्षा पण. हां, आता आपण बघूया. जर ह्याच्यात भूत बंद झाला असेल तर हा तांब्यावरती उचलला जाईल. अच्छा. कारण भूतानी पकडून ठेवलं. अच्छा. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर हा प्रयोग तुम्ही पण घरी करू शकता. एक साधा असा एक कलश घ्यायचा आहे, म्हणजे तांब्याचाच पाहिजे असं काही नाही, स्टीलचा घेतला तरी चालेल, पण आकार त्याचा असा पाहिजे. आणि तांदूळ घ्यायचे आहे. हां, तुम्ही म्हणाल की आमच्या घरी त्रिशूळ नाही, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते. साधा स्क्रूड्रायव्हर आपल्याला लागतो नेहमी. तर हा स्क्रूड्रायव्हर घेतला आणि असं जेव्हा मी बऱ्याच वेळ करत होतो त्यावेळेला त्या तांदळामध्ये म्हणजे तांब्यामध्ये काही हवा होती आणि ही हवा हळूहळू हळू बाहेर आली आणि तांदूळ हळूहळू जवळ येत गेले. आणि सर्वात शेवटी मी काय केलं, एका सरळ रेषेमध्ये हा त्रिशूळ आत टाकला. आता हा जो आवाज आला त्यामुळे त्या काही तांदळाला असं कट करत तो आतमध्ये आणि सगळ्या तांदळाने त्याला घट्ट पकडलेले. भूत आहे का ह्याच्यात, अजिबात भूत वगैरे काही नाही आहे, पण असं वाटतं लोकांना आणि खरं वाटतं ते. मग नारळातून वस्तू काढणं असू द्या, अगरबत्ती फिरवणं असू द्या, अजून काही लाल पाणी काढणं असू द्या, असे वेगवेगळे प्रयोग केले जातात. किंवा आता मी तुम्हाला अजून एक प्रयोग करून दाखवतो. समजा की मंत्राने कसे भास निर्माण केले जातात. हां, काय प्रयोग आहे ह्या प्रयोगामध्ये आपण पाहतो की मंत्राने अग्नी पेटवणं, ह्याला असं म्हटलं जातं. होम पेटवणं, मंत्र म्हणणार आणि इथं अग्नी प्रज्वलित होणार. आपल्याला माहिती आहे जनरली माचीस किंवा लायटर असं वापरलं जातं, त्यानेच आग पेटू शकते. पण इथं मी जे साहित्य वापरणार आहे ते पूजेचं साहित्य वापरणार आहे, ज्याच्यामध्ये हा कापूस टाकलेला आहे आणि खरं तर त्याच्या हळदी कुंकू इथं बुक्का दिसतो आहे, तर असा बुक्का टाकलेला आहे. आणि अजून एक दुसरं हे आहे, ह्याच्यामध्ये मी काळ्या कपिले गाईचं तूप आहे, हे मी तूप आणलेलं आहे. तर हे तूप मी थोडंसं याच्यावर टाकणार आहे. हां, तुम्हाला खोटं वाटेल पण हे मी पिऊन पण दाखवू शकतो.
तूपच आहे. हं. तर मी हे तूप ह्याच्यावर टाकेल आणि मग तुम्हाला दिसेल तर अग्नी प्रज्वलित होईल आणि अच्छा. आपल्याला दिसतं आहे की इथं अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि दिसतंय इथं मंत्रामुळं ओम फट स्वाहा म्हटल्यामुळं आता तुम्ही एखाद्याला असं लांबून पण पेटवू शकता. अच्छा. हां, मग तर कापूसच पेटवला तुम्ही माणूस पण पेटवू शकता. अरे बापरे. हां, असं सांगितलं जातं. तर हे काय आहे खरं तर ही काय बाटली जी आहे यामागचं ते पण logic? सांगतो हां, तुम्हाला. यामागची ते- trick हां, सांगा हे please. तूप नव्हतं, हे होतं ग्लिसरीन. हं. हां, ग्लिसरीन आपण चिक्कीमध्ये वापरतो हो. किंवा आपलं तोंड आलं तरी आपण वापरू शकतो. म्हणजे हे Glycerin खाऊ water. शकतो का नाही तर खाऊ शकतो. त्याच्यात काही ते हे medicated नाहीये. आहे ना हां, सर? तशा अर्थाने हो, हां. बरोबर. तर मेडिकलचंच आहे ते. हो. आणि दुसरी गोष्ट मी ज्याच्यात तुम्हाला सांगितलं हा बुक्का आहे. तर ते बुक्का अजिबात नव्हता. ते होतं पोटॅशियम परमॅंगनेट जे पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. पण पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन ह्याची रासायनिक अभिक्रिया झाली की उष्णता तयार तयार होते. होते. आणि ती उष्णता इतकी तयार असते की खाली जो कापूस आहे कापूस तो लगेच पेटतो. आणि लोकांना असं वाटतं काय मंत्रशक्ती होती आणि त्यांनी तो अग्नी पेटवून दाखवला आम्हाला किंवा अचानक आग लागली. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. ह्याच्याशिवाय देखील आपल्याला अजून एक प्रयोग बघता येईल तो म्हणजे पाण्याचा दिवा पेटवणे. तर पाण्याचा दिवा कसा पेटवला जातो तो पण आपण एक प्रयोग पाहूया. सर हे जोपर्यंत तुम्ही ह्याच्या मागचं लॉजिक सांगत नाही तोपर्यंत हे खरंच सगळ्या गोष्टी खऱ्या चमत्कार वाटण्यासारख्या वाटतो. आता आहेत समजा हा लोकांना. दिवा आहे, मी तर असं सांगितलं की हा दिवा आहे आणि हा दिवा तपासा बाबा. मग लोक तपासायला घेतात. हा दिव्याचं झाकण आहे, झाकणात काही आहे का, दिव्यात काही आहे का, काहीच नाही आहे. मग झाकण आणि दिवा मुलांना कोणाला तपासायला दिला आणि मी सांगितलं हे माझ्या हातामध्ये काय आहे बाबा, पाणी. सगळे सांगतात ते पाणी आहे. कशाहून पाणी आहे तर आपण तपासलं पाहिजे ना. तपासल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग मी सांगणार की हे पाणी कोणी पण पिऊन बघा. जर समजा जवळ कोणी नसेल तर मीच पिऊन दाखवतो तुम्हाला पाणी आहे म्हणून. आणि आपण हे पाणीच आहे. पण नुसत्या पाण्याच्या साह्याने दिवा पेटेल का तर आपण ते पण पाहूया की या दिव्यामध्ये मी पाणी टाकतो आहे. इथं दिव्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि दिव्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि पाण्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या नकळत एक केमिकल टाकलं होतं. त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. पाणी आणि कॅल्शियम कार्बाईड याची एक रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्याच्यातून एक गॅस तयार होतो ॲसिटिलिन नावाचा. पण काही वेळेला त्याला खूप गोष्टी हे जबाबदार असतात. काही वेळेला केमिकल तुम्हाला योग्य नाही मिळालं तर तरी देखील हा प्रयोग नीट होत नाही. तर ते कार्बाईड आजकाल मिळायची खूप मारामारी आहे. त्याच्यामुळे तर केमिकल चांगलं मिळालं तर ह्याच्यात जो गॅस तयार होतो तो हळूहळू तयार होत असतो. काही वेळेला थोडा वेळ लागतो. आता दिसतो आहे दिवा पेटलेला आहे आपला. दिव्यामध्ये आपण सगळ्यांसमोर पाणी टाकलं होतं पण पाण्याबरोबर आपण कॅल्शियम कार्बाईडचे खडे टाकले होते. आता हा दिवा किती वेळ पेटेल तर जोपर्यंत पाण्याचे आणि कॅल्शियम कार्बाईडची रासायनिक अभिक्रिया घडते आहे तोपर्यंत आपला हा पाण्याचा दिवा पेटत राहतो. आणि थोड्या वेळाने हा दिवा हळूहळू विझणार आहे का विझणार आहे. जोपर्यंत त्याच्यात गॅस तयार होतो तोपर्यंत ॲसिटिलिन नावाचा वायू तयार होतो आणि तो ॲसिटिलिन नावाचा वायू ज्वलनशील असतो आणि तोपर्यंत तो पेटतो आहे. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. असं म्हटलं होतं की ह्या दिव्यामध्ये आपण सर्वांसमोर पाणी ओतलं होतं आणि ह्याच बाटलीचं पाणी होतं जे मी ह्याच्यात ओतलं होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी कॅल्शियम कार्बाईड टाकलेले पाण्याची आणि कॅल्शियम कार्बाईडची रासायनिक अभिक्रिया घडते आणि ती अभिक्रिया घडल्यानंतर पाण्याचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. पाणी पिलं तेव्हा आपण स्वच्छ पाणी होतं पण आता तुम्हाला रंग बदललेला दिसेल. या पाण्याचा रंग बदललेला आहे. हे बघा हे सगळे रासायनिक अभिक्रिया घडलेलं पाणी आहे आणि आता हा सगळा काळपट रंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतो आहे. आणि हा काळपट रंग देखील बदलू शकतो. तर कसा बदलू शकतो नुसता मी बाटलीचं बूच लावतो याला आणि तुम्हाला आता रंग बदललेला दिसेल. बघा तर बाटलीचं असं लाल झालं रक्तासारखं झालं. बरोबर. तर मगाशी तर आपण पाहिलं तेव्हा काळपट दिसत होतं पांढरं दिसत होतं आणि आता रंग कसा काय बदलला. तर हे देखील बूच लावण्यापूर्वी मी या बुचामध्ये थोडंसं फिनाल्थिलीन नावाचं एक केमिकल टाकलं होतं आणि त्याची त्याची रिॲक्शन होऊन बदलला. रंग बदलला. पण आपल्याला असा रंग पाहिला की रक्त भीती असं तयार केलं जातं. आणि ती हातचलाखी करून हे सगळं- आणि एवढं पटकन कसं काय झालं असणार बाबा. नुसतं बाटलीमध्ये टाकताना सर्वांना दाखवलं आणि झाकण लावून असं केलं सर हा एक रंग बदलला. एकंदरीत तर सगळा हिप्नोटाईज केल्याचा प्रकार आहे ना. मुद्दा हा आहे की लोक त्याला असा प्रश्न विचारत नाही ते आता तो आम्हाला निळं करून दाखव
हिरवं करून दाखव, असं लगेच कोणी त्याला असं चॅलेंज करत नाही. बरोबर. लोकांनी तसं त्याला चॅलेंज केलं पाहिजे की मी म्हणतो तसं करून त्याला दाखव. चमत्कार म्हणून आपण ऑलरेडी ऍक्सेप्ट हा, केलेलं आपण असतं ऍक्सेप्ट आणि करतो. त्याच्यामुळे प्रश्नच लोकं निर्माण होत नाहीत प्रश्न आपल्याला. विचारणं, आपल्याकडे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती हे तीच लहानपणापासूनच चुप बस गप बस असं शिकवलं जातं. बरोबर. त्यामुळं मुलांना चिकित्सक बनवत नाही आणि महाराष्ट्र आणि मुलांना चिकित्सक बनवू इच्छिते. लोकांना प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असं सांगत असतो आपण. बरोबर. आणि लोकांनी प्रश्न विचारले तरच आपली प्रगती आहे. पण काही वेळेला हे प्रयोग मुलांना दाखवताना आम्ही हेच सांगत असतो की असं कोणताही ह्या जगामध्ये ना चमत्कार कधी घडले होते, घडत नाही, घडणार पण नाही. जी गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते त्याच्यामागं काहीतरी एक तर रासायनिक क्रिया असते, एक तर हातचलाखी असते, नाहीतर काहीतरी अशी गोष्ट वापरलेली असते, तंत्र वापरलेलं असतं. जसं ह्याच्यात एक तंत्र वापरलेलं आहे, पण ते देखील एक विज्ञानाचं तंत्र आहे. सगळ्या मागे विज्ञान आहे, सायन्स विज्ञान आहे. आहे आणि ते आपल्याला त्याच्याशिवाय- शोधता येतं, तपासता येतं. मुद्दा हा आहे की आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे. म्हणजे अब्राहम कोरांचं एक असं वाक्य आहे की चमत्कार करणारे बदमाश असतात. आता मी चमत्कार केले म्हणजे मी नाही, पण म्हणजे मी तुम्ही ते करून त्याचं विज्ञान सांगतो म्हणून. पण चमत्कार करणारे बदमाश असतात, चमत्कारावर विश्वास ठेवतात ते मूर्ख असतात, आणि चमत्काराला जे आव्हान देत नाही ते भित्रे असतात. आपल्याला मूर्ख पण बनायचं नाही, आपल्याला भित्र पण बनायचं नाही, आपण त्यांना आव्हान द्यायचं. असं कोणी जर करत असेल तर आमच्यासमोर करून दाखवतो, आम्ही तुला चॅलेंज करतो आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 21 लाख रुपयाचं आव्हान आहे. आणि खरं तर जगभरातील अशा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी वेगवेगळे बक्षिसं जाहीर केले आहे. जर असा कोणी खरोखर चमत्कार करण्याचा दावा करत असेल तर काही कोटीमध्ये ते बक्षीस आहे. तर असं कोणतंही हे आत्तापर्यंत म्हणजे जादूगार किती लोक होऊन गेले, त्यांनी वेगवेगळे जादूचे प्रयोग केले, पण ते जादूगार काय सांगतात ही एक ट्रिक आहे जी मी ते एक्सपोज करत नाही. ते ह्या गोष्टी आम्ही एक्सपोज का करतो, कारण असे प्रकार दाखवून लोकांची लुबाडणूक, फसवणूक केली जाते आणि लोकांना असं सांगितलं जा माझ्या अंगात दैवी शक्ती आहे म्हणून मी हे करू शकलो. तर असे कोणाच्या अंगामध्ये दैवी शक्ती वगैरे काही नसते. ह्याच्यामागं सोपं गोष्ट असते की असे काही हातचालाकी केलेले असतात, केमिकल वापरलेलं असतं आणि त्याच्यामागचं हे विज्ञान आहे. तर अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका असं आम्ही सर्वांना सांगत असतो. सर, तुम्ही एवढे सगळे प्रयोग करून दाखवले आणि लोकांना बऱ्यापैकी त्याचा अंदाज आला असेल की कशा पद्धतीने हातचलाकी करून या सगळ्या गोष्टी लपवल्या जातात आणि विश्वास संपादन केला जातो आणि त्याच्यातून हे सगळं रॅकेट चालू राहतं. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत की लगावतीवर येऊन तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि एवढं प्रबोधन केलं, कारण त्याची आज गरज आहे. नाहीतर खरातसारखे आणखीन कितीतरी लोक आहेत की हे अशा पद्धतीने रॅकेट चालू राहणार आहे आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःचं पण शोषण करून घेत आहेत आणि समाजामध्ये एक पद्धतीचं हे वाईट वातावरण तयार होत आहे जे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे ते सांगा. आणि एक आवाहन लगावतीच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना आहे की अशा सगळ्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. शेवटी आपण शिक्षणाकडे जाणारे लोक आहोत किंवा आपण शिक्षणाची वाट धरणारे लोक आहोत. सो आपण या सगळ्यामधून शिकायला हवं आहे आणि यामागचं जे सायन्स आहे ते आपण समजून घ्यायला हवं आहे. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.